नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मित्रांनो, आज आपण एक अत्यंत महत्त्वाचं टॉपिकवर काम करणार आहोत. ते म्हणजे इतिहासामध्ये झालेल्या 100 वर्षापूर्वीच्या महत्त्वाच्या घटना. लक्षात घ्या, येत्या काही दिवसांमध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पेपर आहे. त्यानंतर नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये कंबाईन गट ब आणि गट क ची पूर्व परीक्षा होणार आहे. तर पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून आजचं हे महत्त्वाचं सेशन आपल्याला करायचंय. कारण इतिहास या विषयाशी संबंधित 100 वर्षापूर्वी घडलेल्या घटना त्या टॉपिकवर प्रश्न विचारले जातात. आणि त्यामुळे हे जे लेक्चर आहे हे खास करून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूपच महत्वाचं आहे आणि त्यामुळे माझी अपेक्षा या ठिकाणी आहे विद्यार्थ्यांनी हे लेक्चर जे आहे शेवटपर्यंत या ठिकाणी पाहायचं. या लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी एक सूचना तुम्हाला या ठिकाणी देतो. ज्या कोणी विद्यार्थ्यांनी अद्यापपर्यंत आपला YouTube चॅनल या ठिकाणी सबस्क्राईब केला नसेल, त्यांनी या ठिकाणी तो YouTube चॅनल आता लगेचच या ठिकाणी सबस्क्राईब करा आणि लेक्चर पूर्णपणे पहा. लेक्चर पूर्ण पाहिल्यानंतर ते लेक्चर तुम्हाला आवडलं तर लाईक आणि त्याचबरोबर कमेंट या ठिकाणी करायला विसरू नका. आणि त्याच नंतर लेक्चर पाहिल्यानंतर आपल्या मित्रांना देखील जे खास करून स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्या मित्रांना देखील हे लेक्चर जरूर या ठिकाणी शेअर करा. तर मित्रांनो, सुरू करूया आजचं महत्वाचं सेशन. तर लक्षात घ्या, सर्वात पहिला टॉपिक मी घेतो ते म्हणजे कानपूरचं काँग्रेस अधिवेशन. आता लक्षात घ्या, 1925 साली झालेल्या काँग्रेसच्या कानपूर अधिवेशनाला जवळपास 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आयोग याशी संबंधित एक साधा प्रश्न विचारला जाऊ शकतो, ते म्हणजे या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर लक्षात ठेवायचं कोण होते? तर सरोजिनी नायडू ज्या होत्या त्या अध्यक्ष या ठिकाणी होत्या. आता इथं सर्वात इम्पॉर्टंट बाब काय आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे, तर सरोजिनी नायडू ज्या आहेत त्या भारतीय महिला होत्या, लक्षात घ्या. तर त्या पहिल्या भारतीय महिला या ठिकाणी अध्यक्ष या ठिकाणी बनलेल्या आहेत. खूप महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा. आता या अनुषंगानं तुम्हाला आयोग प्रश्न विचारला जाऊ शकतो, की सरोजिनी नायडू या पहिल्या काँग्रेसच्या महिला अध्यक्ष होत्या. तर हे विधान चूक आहे. त्याचं कारण काय? 1917 ला कलकत्तामध्ये जेव्हा अधिवेशन झालं, तर त्यावेळेस डॉक्टर ॲनी बेझंट या ठिकाणी काँग्रेसच्या महिला अध्यक्ष या ठिकाणी बनल्या. तर काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष ॲनी बेझंट आहे. मात्र भारतीय महिला जर विचारलं तर सरोजिनी नायडू हा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. आता बघा, राज्यसेवेचे जे विद्यार्थी खास करून तयारी करतात त्या विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे? तर 25च्या आधी झालेली 4 अधिवेशनं आणि 25च्या नंतर झालेली 4 अधिवेशनं ती व्यवस्थित या ठिकाणी करून ठेवायची. कारण तुम्हाला जोड्या जुळवाला अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर लक्षात घ्या, गया काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष चित्तरंजन दास आहे. दिल्लीमध्ये एक विशेष अधिवेशन झालं ज्याचे अध्यक्ष मौलाना अबुल कलाम आझाद या ठिकाणी आहे. कोकीवाडा जे आहे रेग्युलर अधिवेशन झालं. खिलाफतीचे नेते मोहम्मद अली जोहार तिथे या ठिकाणी अध्यक्ष बनले. बेळगाव काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष महात्मा गांधी या ठिकाणी होते. तर हे सुरुवातीचे 4 अधिवेशनं करा आणि त्यानंतरचे शेवटचे 4 जे आहे 25 नंतरचे ते पाहायचे. हे म्हणजे गुवाहाटी 1926 अधिवेशन श्रीनिवास अय्यंगार अध्यक्ष आहे. 1927 मद्रास अधिवेशन डॉक्टर एम ए अन्सारी या ठिकाणी आहे. आणि 1928 कलकत्ता मोतीलाल नेहरू आहे. मोतीलाल नेहरू जे अधिवेशनाचे अध्यक्ष होते त्याचं एक वैशिष्ट्य असं आहे, की याच अधिवेशनात म्हणजे 1928 च्या अधिवेशनात युथ काँग्रेसची स्थापना झाली, युवा काँग्रेसची स्थापना झाली आणि त्याचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू या ठिकाणी होते. हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. झालं एवढंच करायचं का? तर नाही. तर लक्षात घ्या, कानपूर अधिवेशनाशी संबंधित किंवा सरोजिनी नायडू यांच्याशी संबंधित काही महत्वाचे बेसिक मुद्दे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ते काय बरं? तर लक्षात घ्या, 1905 साली जेव्हा काँग्रेसचं अधिवेशन वाराणसी अथवा बनारस इथे या ठिकाणी भरलं, तेव्हा पहिल्यांदा सरोजिनी नायडू या अधिवेशनात सहभागी झाल्या. म्हणजे काँग्रेसच्या संस्थापकांपैकी एक होत्या का? तर नाही. तर काँग्रेसची स्थापना 1885 साली झालेली आहे. त्यामुळे पहिल्या अधिवेशनात त्या उपस्थित नाहीत. तर 1905 ला जे अधिवेशन झालं तिथं पहिल्यांदा ते उपस्थित या ठिकाणी राहिलेले आहेत. आणि या अधिवेशनामध्ये त्यांनी वंदे मातरम हे गीत या ठिकाणी गायलेलं आहे. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर बघा, वंदे मातरम हे गीत पहिल्यांदाच 1905 च्या काँग्रेस अधिवेशनामध्ये गायलं का? तर नाही. तर लक्षात घ्या, यापूर्वी म्हणजे सन 1896 ला काँग्रेसचं अधिवेशनाचे अध्यक्ष त्यावेळेस होते रहिमतुल्ला सयानी आणि त्यावेळेस या ठिकाणी पाहायला भेटतं रवींद्रनाथ टागोर यांनी 1896 ला काँग्रेसच्या स्टेजवरनं वंदे मातरम हे गीत या ठिकाणी सर्वप्रथम गायलं आहे. हा महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा. याच आपण लक्षात असू द्या, या 1905 ला जेव्हा सरोजिनी नायडू इथं सहभागी झाल्या काँग्रेसमध्ये, त्यावेळेस त्यांचं वय वर्ष होतं 23 आणि त्या 23व्या वर्षी त्यांनी एक महत्वाचा ग्रंथ या ठिकाणी लिहिला होता. त्या ग्रंथाचं नाव की काय होतं तर लक्षात घ्या, गोल्डन थ्रेशहोल्ड, ठीक आहे ना? तर गोल्डन थ्रेशहोल्ड या नावाचा ग्रंथ त्यांनी या ठिकाणी लिहिला. तर या ग्रंथावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो.
द गोल्डन थ्रेशोल्ड हा ग्रंथ कोणाचा आहे? तर सरोजिनी नायडू यांचा आहे. आणि हा ग्रंथ त्यांनी कोणाला अर्पण केला? तर नामदार गोपाळकृष्ण गोखले जे आहे, तर गोपाळकृष्ण गोखले यांना हा ग्रंथ त्यांनी अर्पण केलेला आहे. खूप महत्त्वाचा मुद्दा हा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. यानंतर आपल्या सर्वांना माहिती असेल, की 1908 साली लोकमान्य टिळकांना अटक करण्यात आलं. 124A या गुन्ह्याअंतर्गत त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यांची रवानगी मंडालेच्या तुरुंगात 6 वर्षांसाठी केली. त्यावेळेस या ठिकाणी सरोजिनी नायडू हे पुण्यामध्ये होत्या आणि पुण्याचं वर्णन त्यांनी या ठिकाणी काय केलं, तर पुण्यामध्ये स्मशान शांतता पसरली अशा शब्दामध्ये केलेलं आहे. आयोग तुम्हाला प्रश्न विचारेल, की टिळकांना अटक केल्यानंतर पुण्यामध्ये स्मशान शांतता पसरली अशा प्रकारचे उद्गार कोणी काढले? तर सरोजिनी नायडू यांनी काढले. महत्वाचा मुद्दा आहे, व्यवस्थित या ठिकाणी करून घ्या. यानंतर जर आपण पाहिलं, तर आपल्याला माहिती आहे ते म्हणजे 1916चं काँग्रेसचं अधिवेशन जे लखनौमध्ये या ठिकाणी झालं आणि या लखनौ अधिवेशनामध्ये लखनौ करार इथे या ठिकाणी झाला. लखनौ अधिवेशनाचं वैशिष्ट्य काय? तर काँग्रेस आणि मुस्लिम लीग या अधिवेशनामध्ये एकत्र येतात आणि एक करार या ठिकाणी सादर करतात, तो म्हणजे लखनौ करार. त्यावेळेस सरोजिनी नायडू जे आहेत, त्यांनी या लखनौ करार झाल्याच्या निमित्तानं बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांचं वर्णन जे आहे, ते काय स्वरूपात केलं, तर हिंदू मुस्लिम ऐक्याचे दुवा म्हणून त्यांनी या ठिकाणी बॅरिस्टर जिनाचं वर्णन या ठिकाणी सरोजिनी नायडूंनी केलेलं आहे. तर खूप महत्वाचा हा पण एक मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. लक्षात घ्या 1917 ची एक महत्वाची घटना आहे. ते म्हणजे वुमन इंडियन असोसिएशनची स्थापना. इथं लिहितो हवं तर मी बघा. तर काय तर वुमन वुमन इंडियन असोसिएशन जे आहे, वुमन इंडियन असोसिएशन या प्रकारचं एक महत्वाचं या ठिकाणी संघटन जे आहे, ते 1917 ला मार्गारेट कजिन्सने या ठिकाणी स्थापन केलं. त्यामध्ये अॅनी बेझंट पण होत्या, कमलादेवी चट्टोपाध्याय पण होत्या आणि सरोजिनी नायडू पण सहभागी होत्या. हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. लक्षात घ्या, या वुमन इंडियन असोसिएशनने एक महत्वाची कामगिरी केली. त्या काळामध्ये साउथबरो कमिशन भारतामध्ये आलं होतं. तर या साउथबरो कमिशनला साक्ष देण्यासाठी सरोजिनी नायडू आणि कमलादेवी चट्टोपाध्याय गेल्या आणि त्यांनी पहिल्यांदाच भारतातल्या महिलांना मतदानाचा अधिकार या ठिकाणी दिला गेला पाहिजे, या प्रकारची भूमिका इथे या ठिकाणी घेतली होती. हा महत्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर काय भूमिका आहे? त्या ठिकाणी भारतीय महिलांना मतदानाचा अधिकार करा, या प्रकारची भूमिका देखील त्यांनी मांडली होती. खूप महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात ठेवा. यानंतर आपल्याला माहिती आहे ते म्हणजे 1925 च्या कानपूर काँग्रेस अधिवेशनाच्या त्या अध्यक्ष या ठिकाणी बनल्या. साहजिकच महात्मा गांधींसोबत असहकार चळवळीमध्ये त्यांनी मोठं काम या ठिकाणी केलेलं आहे. तर याशी संबंधित अत्यंत महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो ते म्हणजे 1929. काय बरं झालं? तर 1929 जे आहे, तर त्या 1929 ला ईस्ट आफ्रिकन इंडियन काँग्रेस समिट घडली. कुठे घडली? साऊथ आफ्रिकेमध्ये. नीट समजून घ्या. ईस्ट आफ्रिकन इंडियन काँग्रेस समिट जी आहे, ही साऊथ आफ्रिका जी आहे, तर त्या साऊथ आफ्रिकेमध्ये या ठिकाणी घडली आणि त्या साऊथ आफ्रिकेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व कोणी केलं? तर सरोजिनी नायडू यांनी केलेला आहे. खूप महत्वाचा हा पण एक मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याचबरोबर जेव्हा महात्मा गांधींनी मीठ सत्याग्रहाची चळवळ या ठिकाणी उभारली, तेव्हा दर्शनामध्ये जो मीठ सत्याग्रह या ठिकाणी झाला, तर त्या दर्शना मीठ सत्याग्रह जे आहे, तर त्या दर्शना मीठ सत्याग्रहाचं नेतृत्व हे सरोजिनी नायडू यांच्याकडे त्या ठिकाणी होतं. खूप महत्वाचा हा पण एक मुद्दा आपण इथे या ठिकाणी लक्षात ठेवा. याचबरोबर आपल्याला माहिती असेल, की जेव्हा दुसरी गोलमेज परिषद झाली, तेव्हा दुसऱ्या गोलमेज परिषदेत महात्मा गांधी सहभागी झाले. तर गांधीजींच्या सोबत गोलमेज परिषदेमध्ये जाण्यासाठी जे शिष्टमंडळ होतं, त्यामध्ये पंडित मदन मोहन मालवीय पण होते. तर त्या शिष्टमंडळामध्ये सरोजिनी नायडू देखील या ठिकाणी गेल्या होत्या. हा पण महत्वाचा मुद्दा आपण इथे या ठिकाणी लक्षात असू द्या. त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे, त्या ठिकाणी देश स्वतंत्र होत असताना जे संविधान सभेचं गठन झालं आणि या संविधान सभेमध्ये ज्या एकूण 15 महिला होत्या, आणि त्या 15 महिलांपैकी एक या ठिकाणी सरोजिनी नायडू देखील या ठिकाणी होत्या. हा पण महत्वाचा मुद्दा लक्षात असू द्या. आणि विशेष महत्वाचं म्हणजे उत्तर प्रदेश जे आहे, ज्याला त्या काळामध्ये आपण संयुक्त प्रांत या ठिकाणी म्हणतो, तर त्या उत्तर प्रदेशच्या त्या राज्यपाल देखील या ठिकाणी होत्या. हा पण मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर उत्तर प्रदेशच्या पहिल्या राज्यपाल म्हणून या ठिकाणी या सरोजिनी नायडूंनी काम इथे या ठिकाणी बजावलेलं आहे. तर महत्वाचा मुद्दा हा पण लक्षात घ्या. तर उत्तर प्रदेशच्या पहिल्या राज्यपाल म्हणून या ठिकाणी सरोजिनी नायडूंनी काम केलेलं आहे. दुर्दैव असं आहे, की सरोजिनी नायडू यांचं या ठिकाणी निधन सन 1949 ला झालेलं आहे. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. त्यांचं निधन कधी आहे? तर सन 1949 ला त्यांचं या ठिकाणी निधन झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर या पद्धतीचे महत्वाचे जे मुद्दे होते, ते मुद्दे मी तुम्हाला इथे या ठिकाणी सांगितलेले आहे. सरोजिनी नायडू यांच्याशी संबंधित या पलीकडे फारसं काही विचारलं जाणार नाहीये.
हे लक्षात घ्या. आता हे जे काही महत्त्वाचे मुद्दे आहे, हे आपल्याला कोट करून ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना. 27 सप्टेंबर सन 1925 ला नागपूरमध्ये केशव बळीराम हेगडेवार यांनी या प्रकारचं महत्त्वाचं संघटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या नावाचं संघटन स्थापन केलेलं आहे. हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. सावरकरांच्या हिंदुत्व या ग्रंथातून प्रेरणा घेऊन त्यांनी या प्रकारचं हिंदूंचं संघटन स्थापन करण्यासाठी आणि हिंदूंचा सर्वांगीण हितसंबंध जोपासण्यासाठी आर-एस-एस नावाचं एक महत्त्वाचं संघटन स्थापन केलं. त्याचं हेडक्वार्टर आपल्या सर्वांना या ठिकाणी माहिती आहे. ते म्हणजे नागपूर या ठिकाणी आहे. आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या घटकेवर आयोग प्रश्न विचारू शकतो. ते थोडंसं आपण या ठिकाणी पाहूया. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे याचे सरसंघचालक जे आहे, तर ते सरसंघचालक यावर या ठिकाणी प्रश्न विचारले जाऊ शकतात. सरसंघचालक जे आहे त्यांच्यावर प्रश्न विचारला जाईल आणि त्यांची क्रोनॉलॉजी लावा अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. मुद्दा नीट लक्षात घ्या. आता आपण याचे सरसंघचालक कोण कोण होते ते आपण इथं पाहूया. लक्षात ठेवायचं आर-एस-एसचे अद्यापपर्यंत जे मोहन भागवत आता इथं आहे, तर अद्यापपर्यंत या ठिकाणी एकूण 6 सरसंघचालक या ठिकाणी झालेले आहेत. मुद्दा नीट लक्षात घ्या. आता पहिले जे आहे ते म्हणजे हेगडेवार आहे. ठीक आहे ना. पहिले जे आहे ते म्हणजे हेगडेवार हे याचे या ठिकाणी संस्थापक या ठिकाणी आहे. दुसरं जे आहे ते म्हणजे गोळवणकर. गोळवणकर जे आहे त्यांना गोळवणकर गुरुजी या नावानं पण या ठिकाणी संबोधलं जातं. त्यानंतर आहे देवरस. ठीक आहे ना. त्यानंतर आहे ते म्हणजे देवरस. त्यानंतर आहे देवरस. त्यानंतर आहे प्राध्यापक राजेंद्र सिंह जे आहे, प्रोफेसर राजेंद्र सिंह. प्रोफेसर राजेंद्र सिंह यांना रज्जू भैय्या या नावानं पण संबोधलं जातं. तर हे अध्यक्ष या ठिकाणी म्हणजे सरसंघचालक या ठिकाणी राहिलेले आहे. याच बरोबर त्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो के सुदर्शन जे आहे, हे के सुदर्शन या ठिकाणी याचे सरसंघचालक या ठिकाणी राहिले. साधारणतः 2009 पर्यंत या ठिकाणी हे के सुदर्शन होते आणि आता मोहन भागवत जे आहे, हे मोहन भागवत हे आता सरसंघचालक आतापर्यंत या ठिकाणी आहे. तर असे एकूण 6 सरसंघचालक या ठिकाणी राहिलेले आहेत ते लक्षात घ्या. तर 1940 पर्यंत लक्षात ठेवा 1940 पर्यंत हेगडेवार होते. म्हणजे 25 ला संघटन स्थापन होतं, 40 पर्यंत हेगडेवार आहे. त्यानंतर गोळवणकर 1940 पासून ते 1973 पर्यंत या ठिकाणी होते. गोळवणकर 1940 ते 1973 पर्यंत या ठिकाणी आर-एस-एसचे सरसंघचालक राहिले. त्याचबरोबर हे जे देवरस आहे ते 1993 पर्यंत या ठिकाणी राहिलेले आहेत. म्हणजे 1973 पासून 1993 पर्यंत हे देवरस या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात सरसंघचालक. त्याचबरोबर राजेंद्र सिंह जर आपण पाहिलं 1993 पासून 2000 पर्यंत हे या ठिकाणी हे सरसंघचालक राहिले, ज्यांना रज्जू भैय्या म्हणून संबोधलं जातं. आयोगाने जर असा प्रश्न केला खालीलपैकी कोणते आर-एस-एसचे सरसंघचालक ज्यांना रज्जू भैय्या म्हणून संबोधलं जातं, तर राजेंद्र सिंह. ठीक आहे ना? तर लक्षात घ्या. आणि त्याचबरोबर के सुदर्शन जे मी आता सांगितलं 2009 पर्यंत होते. अ, हां, 2009 पर्यंत होते आणि 2009 पासून आतापर्यंत आता काय चालू आहे 2025 चालू आहे. तर 2025 पर्यंत मोहन भागवत हे या ठिकाणी याचे सरसंघचालक राहिल्याचं दिसतं. तर हा आहे बेसिक मुद्दा. 6 सरसंघचालक इथे लक्षात घ्या. आता याशी संबंधित अजून महत्त्वाचे मुद्दे काय आहेत ते नीट समजून घ्या. सर्वात इम्पोर्टंट आणि आपल्या इतिहासाच्या दृष्टिकोनातून हे आहे ते म्हणजे गोळवणकर. आता गोळवणकर जे आहेत त्यांचं एक अत्यंत महत्त्वाचं पॅम्पलेट त्यांनी या ठिकाणी छापलं होतं. त्या पॅम्पलेटचं नाव होतं वुई. तर या वुईवर एकदा राज्यसेवा जेव्हा आपली डिस्क्रिप्टिव्ह ऑब्जेक्टिव्ह होती तेव्हा ऑब्जेक्टिव्हच्या पेपरमध्ये वुईवर प्रश्न विचारला गेला होता हे लक्षात घ्या. तर हे गोळवणकर गुरुजी यांनी या ठिकाणी वुई नावाचं एक पत्रिका चालवली होती. हा मुद्दा लक्षात घ्या 1940 ला. कशाच्या धर्तीवर चालवली होती ते पण नीट समजून घ्या. त्यावेळेस या ठिकाणी बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांनी लाहोर अधिवेशनामध्ये या ठिकाणी टू नेशन थिअरी या ठिकाणी मांडली आणि या टू नेशन थिअरीवर आधारित या ठिकाणी यांनी या प्रकारचं वुई पॅम्पलेट या ठिकाणी छापलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी या ठिकाणी भूमिका अशी मांडली की भारतीय मुस्लिमांना जर या देशामध्ये राहायचं असेल तर त्यांनी द्वितीय दर्जाचं नागरिकत्व स्वीकारावं. हिंदूंच्या सर्व पवित्र तीर्थक्षेत्रांचं त्यांनी आदर या ठिकाणी करावं. या प्रकारचे काही महत्त्वाचे मुद्दे त्यांनी या ठिकाणी वुई नावाच्या पॅम्पलेटमध्ये या ठिकाणी मांडले. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात सांप्रदायिक वाद इथे या ठिकाणी निर्माण झाल्याचं एकंदरीत दिसून येतं. हा पण एक महत्त्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. लक्षात घ्या गोळवणकर गुरुजी ज्यावेळेस या ठिकाणी इथं या आर-एस-एसचे या ठिकाणी सरसंघचालक 1940 ला झाले त्याच काळामध्ये म्हणजेच 1938 पासून लक्षात ठेवा 1938 पासून ते 1944 पर्यंत हिंदू महासभा जी होती तर त्या हिंदू महासभेच्या या ठिकाणी अध्यक्ष या ठिकाणी सावरकर या ठिकाणी होते. वि. दा. सावरकर जे आहे
तर ते विदा सावरकर. विदा सावरकर जे आहे, विनायक दामोदर सावरकर हे 1938 ते 1944 पर्यंत काय होते, तर हिंदू महासभेचे अध्यक्ष या ठिकाणी होते. आणि म्हणजे एका बाजूला बघा, एका बाजूला सावरकरांच्या हिंदुत्व या ग्रंथातून प्रेरणा घेऊन हेगडेवारांनी आर-एस-एसची स्थापना केली आणि हिंदू महासभेचे अध्यक्ष हे 38 ते 44 पर्यंत सावरकर राहिले आणि त्याच काळामध्ये गोळवणकर गुरुजी वुई नावाचा पॅम्फलेट काढतात आणि ते त्या काळामध्ये आर-एस-एस या ठिकाणी सरसंघचालक म्हणून काम करताना दिसून येतात. हा कालखंड होता भारताच्या फाळणीचा कालखंड आणि म्हणून मग या दोघांनी पण कडवं हिंदुत्वाचा प्रचार-प्रसार या काळामध्ये या ठिकाणी केला होता आणि त्या काळामध्ये हिंदूंचं लष्करीकरण या ठिकाणी करा, या प्रकारची भूमिका देखील या काळामध्ये इथे या ठिकाणी मांडली गेली होती. या प्रकारचा हा पण एक महत्त्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. ठीक आहे. याचबरोबर हा पण मुद्दा लक्षात ठेवायचा, की या संपूर्ण कालखंडामध्ये आर-एस-एस जे आहे, तर त्या आर-एस-एसवर एकूण या ठिकाणी 4 वेळा बंदी या ठिकाणी आलेली आहे. आर-एस-एसवर बंदी किती वेळा आली? तर 4 वेळा बंदी आलेली आहे. हा मुद्दा लक्षात घ्या. तर बघा, भारतामध्ये जेव्हा या ठिकाणी फाळणीच्या संदर्भात वाटाघाटी होत होत्या, तेव्हा जी एक परिषद झाली होती, जिचं नाव होतं वेव्हेल परिषद किंवा ज्याला आपण शिमला परिषद या नावानं संबोधतो. 1945 ला जून महिन्यामध्ये शिमलामध्ये या ठिकाणी वेव्हेल परिषद भरली. तर त्या वेव्हेल परिषदेमध्ये आर-एस-एस आणि हिंदू महासभेला आमंत्रित करण्यात आलेलं नव्हतं. महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. याच संदर्भामध्ये हा पण एक मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. 1900 1942 ते 43 च्या दरम्यान 1942 ते 43 च्या दरम्यान आपला जो काही बंगाल प्रांत होता, त्या बंगाल प्रांतामध्ये कृषक प्रजा पार्टी या नावाचा पक्ष या ठिकाणी होता. नाव नीट लक्षात घ्या. कृषक प्रजा पार्टी. ठीक आहे ना. कृषक प्रजा पार्टी या नावाचा पक्ष इथे या ठिकाणी स्थापन झाला होता, जो मुस्लिम धार्जिण पक्ष या ठिकाणी होता आणि फाळणीला पाठिंबा देणारा होता. भारताच्या फाळणीला पाठिंबा देणारा होता. या कृषी प्रजा पार्टीनं भूमिका घेतली होती. जेव्हा बॅरिस्टर जिनाची टू नेशन थिअरी या ठिकाणी आली, तेव्हा या कृषक प्रजा पार्टीनं एक भूमिका या ठिकाणी घेतली होती. ते म्हणाले होते, की पाकिस्तानची निर्मिती म्हणजे भारतीय मुस्लिमांसाठी स्वर्ग आहे. या प्रकारची भूमिका कृषक प्रजा पार्टीने घेतली होती. महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. त्या काळामध्ये 1942-43 च्या काळामध्ये या दोन्ही संघटनांचे संबंधित असणारे श्यामाप्रसाद मुखर्जी हे कृषक प्रजा पार्टीच्या मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून काम करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. हा पण महत्वाचा मुद्दा. 1942 जेव्हा महात्मा गांधींनी आपली चले जाव चळवळ या ठिकाणी सुरू केली होती, तर त्या चले जाव चळवळीमध्ये हिंदू महासभा आणि त्याचबरोबर आर-एस-एस या दोघांनी या ठिकाणी सहभाग घेतला नव्हता. हा पण एक महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात असू द्या. ठीक आहे. तर हे पण महत्वाचे मुद्दे आपल्याला माहिती पाहिजेत. याचबरोबर हा लक्षात असू द्या, की या संपूर्ण कालखंडामध्ये आर-एस-एस जे आहे, तर त्या आर-एस-एसवर एकूण बंदी जी आली, ती एकूण 4 वेळा बंदी आली. तर बंदी कधी-कधी आली बघा, जेव्हा देश स्वतंत्र झाला 1947 ला. जेव्हा देश स्वतंत्र झाला 1947 ला, तेव्हा 4 दिवसाची बंदी ही या ठिकाणी आर-एस-एसवर या ठिकाणी थोपवली गेली. त्याचबरोबर 1948 ला जेव्हा महात्मा गांधींची हत्या या ठिकाणी करण्यात आली. ठीक आहे ना. तर विनायकराव आपटे हे नाव माहिती नसतं जनरली. विनायकराव आपटे आणि त्याचबरोबर नथुराम गोडसे या दोघांना या ठिकाणी फाशीची शिक्षा या ठिकाणी गांधी हत्या प्रकरणामध्ये झालेली आहे. लक्षात घ्या. त्यावेळेस या ठिकाणी आर-एस-एसवर बंदी या ठिकाणी आली होती. याचबरोबर लक्षात घ्या, जेव्हा इंदिरा गांधी यांनी 1975 ला आणीबाणी या ठिकाणी जाहीर केली. त्यावेळेस देखील या ठिकाणी आर-एस-एसवर बंदी आली होती. आणि 1992 साली जेव्हा त्या ठिकाणी बाबरी मस्जिद या ठिकाणी फोडली गेली, त्यावेळेस देखील आर-एस-एसवर बंदी या ठिकाणी आली. तर अशा एकूण 4 वेळेस यांच्यावर या ठिकाणी बंदी आली होती. परीक्षेच्या दृष्टिकोनातून यांच्या पत्रिकेवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. तर आर-एस-एसनी जी आहे, आर-एस-एसच्या पत्रिका होत्या. एका पत्रिकेचं नाव होतं पंचजन्य. ठीक आहे. तर पंचजन्य ही एक पत्रिका या ठिकाणी होती आर-एस-एसची आणि दुसरी जी होती तिचं नाव होतं ऑर्गनायझेशन. ठीक आहे ना. तर दुसरी पत्रिका आहे तिचं नाव आहे ऑर्गनायझेशन. ऑर्गनायझेशन. तर या प्रकारचे 2 पत्रिका या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. पंचजन्य जे आहे हे लखनौमधनं या प्रकारच्या पत्रिका या ठिकाणी सुरू झालेल्या होत्या. पंचजन्य आणि ऑर्गनायझेशन लखनौमधनं या ठिकाणी प्रकाशित करण्यात आल्या होत्या. महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तसं हेगडेवारांच्याच काळामध्ये या प्रकारचे पंचजन्य आणि ऑर्गनायझेशन ह्या पत्रिका प्रकाशित करण्यात आल्याचं एकंदरीत दिसतं. तर बस याच्या पलीकडे जनरली काही विचारले जाणार नाहीये. ठीक आहे. तर व्यवस्थित या ठिकाणी पहा, आर-एस-एसला 100 वर्ष पूर्ण झाले आणि त्या निमित्तानं
प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. जास्तीत जास्त प्रश्न सरसंघचालक आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या कोळवणकर गुरुजी जे आहेत त्यांच्या उई नावाच्या पॅम्पलेटवर प्रश्न विचारले जातील. ते व्यवस्थित या ठिकाणी पाहून घ्या. ठीक आहे. यानंतर आपण आता दुसरा टॉपिक या ठिकाणी पाहूया. ते म्हणजे बहिष्कृत हितकांनी सभा. आता लक्षात घ्या, बहिष्कृत हितकांनी सभा ही तशी पाहिली तर 1924 ला स्थापन झालेली आहे. 24 सप्टेंबर 1924 अशी काहीतरी डेट आहे त्याची. 1924 ला मात्र ही संघटन जे आहे बहिष्कृत हितकांनी सभा स्थापन झाली. आता तुम्ही म्हणता सर मग का घेतलं? कारण यांचं जे कार्य आहे ते 25 मध्ये आहे ना. 24 ला स्थापन झाली, मात्र 25 ला काही कार्य आहे ना, तर त्या कार्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. तर व्यवस्थित पहा. आता सर्वात इम्पोर्टंट काय, तर बहिष्कृत हितकांनी सभा जी आहे, तर त्या सभेवर काय प्रश्न विचारले जातील ते थोडेसे आपण इथं डिस्कशनमध्ये आणूया. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बहिष्कृत हितकांनी सभा जी आहे, तिचं ब्रीद वाक्य काय होतं? तर त्या बहिष्कृत हितकांनी सभेचं ब्रीद वाक्य जे आहे, त्या ब्रीद वाक्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. एज्युकेट, ॲजिटेशन अँड ऑर्गनायझेशन. एज्युकेट, ॲजिटेशन अँड ऑर्गनायझेशन म्हणजे त्या ठिकाणी शिका, त्याचबरोबर संघटित व्हा आणि संघर्ष या ठिकाणी करा. ठीक आहे. तर या पद्धतीचं किंवा शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा. अशा प्रकारची ती भूमिका होते. एज्युकेट, ॲजिटेशन अँड ऑर्गनायझेशन. लक्षात घ्या, अशाच प्रकारचं हे जे ब्रीद वाक्य सांगतो मी तुम्हाला, एज्युकेट, एज्युकेशन अँड ऑर्गनायझेशन असंच एक ब्रीद वाक्य हे काँग्रेस डेमोक्रॅटिक पार्टीचं देखील होतं आणि हे काँग्रेस डेमोक्रॅटिक पार्टी जी आहे, ही लोकमान्य टिळकांनी स्थापन केली होती. हा पण मुद्दा लक्षात घ्या. आयोगाने जर असा प्रश्न विचारला, एज्युकेट, एज्युकेशन अँड ऑर्गनायझेशन हे कोणत्या राजकीय पक्षाचा ब्रीद वाक्य होतं आणि पर्यायामध्ये हे बहिष्कृतकाळी सभा नसेल आणि काँग्रेस लोकशाही पक्ष असेल, तर ते त्याचं उत्तर या ठिकाणी असणार आहे. हा मुद्दा लक्षात घ्या. नंतर मग बाबासाहेब आंबेडकर जेव्हा एक सामाजिक संघटन चालवतात, बहिष्कृतकाळी सभा, तेव्हा त्याचं पण ते ब्रीद वाक्य या ठिकाणी एज्युकेट, एज्युकेशन आणि ऑर्गनायझेशन अशा पद्धतीचं करतात. तर या संदर्भात या संघटनेची जी कार्यकारिणी जी आहे, याची जी काही कार्यकारिणी जी आहे, तर तिथे तुम्हाला प्रश्न विचारले जातील, की या बहिष्कृतकांनी सभेची कार्यकारिणी किती नेमकी होती किंवा कोण अध्यक्ष होतं, कोण सेक्रेटरी होतं, अशा प्रकारचे प्रश्न इथे या ठिकाणी विचारले जातील. तर लक्षात घ्या, आपल्या सर्वांना या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे, की या बहिष्कृतकांनी सभेचे अध्यक्ष हे कोण होते? अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. लक्षात घ्या. आता जनरली आपल्याला काय वाटतं, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केली, म्हणून बाबासाहेब आंबेडकरच अध्यक्ष असेल, तर ते तसं नाहीये. तर कोण होते अध्यक्ष? तर चिमणलाल हरिलाल सेटलवाड. सी.एच. सेटलवाड म्हटलं जातं बघा. सी.एच. सेटलवाड. म्हणजेच कोण? चिमणलाल हरिलाल सेटलवाड. हे या ठिकाणी या बहिष्कृतकांनी सभेचे अध्यक्ष या ठिकाणी होते. महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. याचबरोबर सेक्रेटरी विचारले जाऊ शकतात. त्याचे सेक्रेटरी कोण होते? आता बघा, हा 1920 किंवा 1925 म्हणू आपण. 1925 ते 1930 चा जो कालखंड आहे ना, तो दलित मुक्ती आंदोलनाचा पण कालखंड मानला जातो. काय? दलित मुक्ती आंदोलनाचा कालखंड मानला जातो. आणि त्यामुळं बाबासाहेब आंबेडकर एक समाजसुधारक म्हणून करून घ्या. कारण तिथे कुठेतरी प्रश्न विचारले जातील त्यांच्याशी संबंधित. ठीक आहे. मग आता सेक्रेटरी कोण होतं? एस.एन. शिवतरकर जे आहे, एस.एन. शिवतरकर, एस.एन. शिवतरकर जे आहे, हे त्या ठिकाणी याचे सेक्रेटरी होते आणि कार्याध्यक्ष, कोषाध्यक्ष किंवा कार्याध्यक्ष हे या ठिकाणी कोण होते याचे? तर कार्याध्यक्ष या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं. ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या ठिकाणी काय होते? तर याचे या ठिकाणी कार्याध्यक्ष इथे या ठिकाणी होते. तर खूप महत्त्वाचे मुद्दे लक्षात घ्या. तर अध्यक्ष सेक्रेटरीवर प्रश्न येऊ शकतो. कार्याध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी आहे. महत्त्वाचा मुद्दा आहे. आता लक्षात घ्या, या बहिष्कृत सभेनं काय काम केलं त्याशी संबंधित काही महत्त्वाचे मुद्दे आपण पाहूया. तर या बहिष्कृत सभेनं 1925 साली लक्षात घ्या, 1925 साली सोलापूर जे आहे तर त्या सोलापूरमध्ये सोलापूर जे आहे तर त्या सोलापूरमध्ये त्यांनी मुलांचं एक वसतिगृह सुरू केलं. अस्पृश्य मुलांचं एक वसतिगृह या ठिकाणी सुरू केलं होतं. हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात असू द्या. आणि त्या वसतिगृहामध्ये मुलांना वाचनाची आवड या ठिकाणी मिळावी किंवा मुलांना वाचनाची आवड या ठिकाणी मुलांची जोपासली जावी यासाठी बाबासाहेबांनी एक नियतकालिक देखील सुरू केलं होतं. त्या नियतकालिकाला झालेत आहे 100 वर्ष. ठीक आहे. मग त्याचं नाव विचारलं जाऊ शकतं. तर नाव नीट लक्षात घ्या. सरस्वती विलास. ठीक आहे. तर सरस्वती विलास यावर प्रश्न तुम्हाला विचारले जातील, की सरस्वती विलास हे पत्र कोणी सुरू केलं किंवा नियतकालिक जे आहे, हे नियतकालिक कोणी सुरू केलं? तर उत्तर काय राहील आपलं? ते म्हणजे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं हे या ठिकाणी नियतकालिक होतं.
जे सोलापूर वसतिगृहातील मुलांना वाचनाची आवड त्यांच्यामध्ये निर्माण व्हावी, यासाठी या ठिकाणी ते सुरू करण्यात आलं होतं. एक नाव आहे जीवप्पा सुभा आयदळे. हे एक नाव लक्षात ठेवायचं. जीवप्पा सुधा आयदळे. इथं लिहितो मी बघा. जीवाप्पा सुभा आयदळे, ठीक आहे ना? जीवाप्पा सुधा आयदळे यांच्यावर प्रश्न विचारले जातील. तर या वसतिगृहाची जबाबदारी बाबासाहेब आंबेडकरांनी कोणावर सोपवली होती? तर हे जीवाप्पा सुभा आयदळे यांच्यावर या ठिकाणी सोपवली होती. हा महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात असू द्या. तर इथे पण प्रश्न तुम्हाला विचारले जरूर या ठिकाणी जातील. लक्षात असू द्या, या बहिष्कृत आणि सभेचं एक मुखपत्र देखील होतं, ज्याचं नाव होतं बहिष्कृत भारत. ठीक आहे ना? तर बहिष्कृत भारत जे आहे, हे बहिष्कृत भारत या नावाचं एक महत्वाचं वर्तमानपत्र देखील या संघटनेच्या ठिकाणी होतं, जे मुखपत्र होतं. आणि या मुखपत्राचं वैशिष्ट्य स याच्या दुसऱ्या या वर्तमानपत्राच्या दुसऱ्या अंकापासून या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ओवीनं या वर्तमानपत्राची सुरुवात या ठिकाणी होत होती. आणि याचे संपादक स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. मूकनायकचे संपादक ते नव्हते. मात्र या ठिकाणी बहिष्कृत भारतचे संपादक स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आणि या वर्तमानपत्रामध्ये खास करून बातमी देण्याऐवजी त्यांनी या ठिकाणी अग्रलेख मोठ्या प्रमाणावर लिहिले होते. हा पण महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. बातम्या होत्या मात्र खूप कमी प्रमाणात होत्या. अग्रलेख मोठ्या प्रमाणावर बहिष्कृत भारत या वर्तमानपत्रातून दिले गेले होते. महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात असू द्या. बहिष्कृत आणि सभेच्या माध्यमातून आपल्याला माहिती असेल, की 1927 साली या ठिकाणी काय झालं होतं? तर इथे या ठिकाणी महाड चौदार तळे सत्याग्रह जो आहे, हा महाड सत्याग्रह इथे या ठिकाणी झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. महाड चौदार तळे सत्याग्रह 1927 ला इथे या ठिकाणी झाल्याचं एकंदरीत दिसतं. तर या संदर्भामध्ये महाड सत्याग्रह जो झाला 20 मार्च 1927 ला, तर लक्षात घ्या याच काळामध्ये म्हणजेच 25 डिसेंबर 1927 ला महाडमध्ये जेव्हा दुसरी परिषद या ठिकाणी भरली गेली, म्हणजे महाड सत्याग्रह झाल्यानंतर तिथल्या उच्चवर्णीय ब्राह्मणांनी महाडचं चौदार तळे हे गोमूत्र टाकून, शेण वगैरे टाकून ते शुद्धीकरण केलं आणि त्यानंतर परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याच महाडमध्ये जाऊन तिथे एक महाड परिषद या ठिकाणी घेतात. तर त्या महाड परिषदेमध्ये 25 डिसेंबर नाव डेट नीट लक्षात घ्या. 25 डिसेंबर जे आहे, 25 डिसेंबर 1927 ला त्यांनी तिथे या ठिकाणी मनुस्मृती दहन जे आहे, त्या मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम इथे या ठिकाणी आयोजित केला. आणि इथं तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, हे म्हणजे मनुस्मृती दहन हे कोणाच्या हस्ते या ठिकाणी करण्यात आलं? तर गंगाधरराव सहस्त्रबुद्धे एका ब्राह्मण व्यक्तीच्याच हस्ते या ठिकाणी मनुस्मृती दहन या ठिकाणी करण्यात आलं. त्या व्यक्तीचं नाव आहे सहस्त्रबुद्धे. ठीक आहे ना? तर सहस्त्रबुद्धे हा पण मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात असू द्या. तर गंगाधरराव सहस्त्रबुद्धे या ठिकाणी अ, या काळामध्ये मनुस्मृतीचं दहन इथे या ठिकाणी करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. तर लक्षात घ्या संभाजी गायकवाड, त्याचबरोबर सुरभा नाना टिपणीस, त्याचबरोबर अनंतराव चिटणीस, बापूसाहेब सहस्त्रबुद्धे, बापूसाहेब जोशी यांसारखे उच्चवर्णीय नेते मंडळी बाबासाहेब आंबेडकरांच्या या महाड चौदा तळे सत्याग्रहामध्ये सहभागी होते. हा महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी आपण लक्षात ठेवणं खूप जास्त या ठिकाणी गरजेचं आहे. तर ठीक आहे. तर या पद्धतीचे हे महत्वाचे मुद्दे जे आहेत, ते बहिष्कृत आणि सभेशी संबंधित इथे पण तुम्हाला प्रश्न विचारले तर हे महत्वाचे घटक आपण इथे या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. चलो. त्यानंतर काय आहे तर गांधी युगातील शेतकरी चळवळ. तर लक्षात घ्या गांधी युगातील शेतकरी चळवळीला पण 100 वर्ष जवळपास पूर्ण झालेले आहेत. आणि त्यामुळे होऊ शकतं शेतकरी चळवळीशी संबंधित जोड्या जुळवा अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी विचारला जाईल. दख्खनच्या दंग्यांना आपल्याला 150 वर्ष पुढे झालेत. त्यामुळे दख्खनच्या दंग्यांशी संबंधित आपल्या YouTube चॅनलवर एकदम डिटेलपणे लेक्चर तुम्हाला मी दिलेलं आहे. ते एकदा पाहून घ्या. तर गांधी युगातील जे काही महत्वाचे शेतकरी चळवळी आहे, तर त्याशी संबंधित काही महत्वाचे मुद्दे पाहूया. पहिलं तर आहे ते म्हणजे अवध आंदोलन. 1920 साली हे अवध आंदोलन 1920-21 काळामध्ये सुरू झालं. याचं नेतृत्व लक्षात घ्या, बाबा रामचंद्र आणि इंद्रनारायण द्विवेदी हे आपल्याला पाहायला भेटतात. लक्षात घ्या, या अवध आंदोलनाच्या आधी उत्तर प्रदेश किसान सभा या नावाचं एक संघटन होतं. उत्तर प्रदेश किसान सभा जे पंडित मदन मोहन मालवीय यांनी स्थापन केलं. आणि मग ते उत्तर प्रदेश किसान सभेचं रूपांतर अवध किसान सभा किंवा अवध आंदोलन यामध्ये या ठिकाणी झाल्याचं दिसून येतं. आणि त्यावेळेस बाबा रामचंद्र आणि इंद्रनारायण द्विवेदी हे तिथे या ठिकाणी अध्यक्ष होते. या अवध आंदोलनामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू सहभागी झाले होते. आणि नेहरूंना सर्वात पहिल्यांदा जी अटक झाली ती या ठिकाणी अवध आंदोलनामध्ये झालेली आहे. हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. पुढे जे आहे ते म्हणजे एक आंदोलन 1922 साली आहे. त्याचे नेतृत्व हे मदारी पासी यांनी केलेलं आहे.
तर हे एक कनिष्ठ जातीचे जे शेतकरी आहेत, निम्न जातीचे शेतकरी त्यांनी जे सुरू केलेलं हे आंदोलन होतं. ज्याचं एका आंदोलन असं नाव आहे. तर एका आंदोलन म्हणजे एकता निर्माण करा, अशा प्रकारचं नाव त्यांनी दिलेलं आहे आणि त्याचे अध्यक्ष या ठिकाणी मदारी पासी या ठिकाणी होते. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतर बिहारमध्ये जे आहे, हे एका आंदोलन उत्तर प्रदेशमध्ये झालं लक्षात घ्या. बिहार जे आहे, तर त्या बिहारमध्ये हे दरभंगा आंदोलन हे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. या दरभंगा आंदोलनाचे नेते स्वामी विद्यानंद या ठिकाणी होते. महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. याचबरोबर 1922 ला सुरू झाला बारडोली सत्याग्रह. 22 पासून ते 28 पर्यंत हा बारडोली सत्याग्रह या ठिकाणी सुरू होता. हा मुद्दा लक्षात घ्या. कुंवरजी मेहता आणि कल्याणजी मेहता यांनी बारडोली सत्याग्रहाला सुरुवात केली. कुंवरजी मेहता आणि कल्याणजी मेहता यांनी बारडोली सत्याग्रहाला सुरुवात केली आणि मग याचं नेतृत्व हे सरदार वल्लभभाई पटेल जे आहे, हे सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडे या ठिकाणी सुपूर्द करण्यात आलं आणि त्याच काळामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांना त्या भागातल्या महिलांनी सरदार या नावाची उपाधी जी आहे, ती इथे या ठिकाणी दिलेली होती. हा पण एक महत्वाचा मुद्दा आपण इथे या ठिकाणी लक्षात घ्या. बघा, जेव्हा असहकार चळवळ सुरू झाली होती आणि ती चळवळ नंतर महात्मा गांधींनी स्थगित केली, तेव्हा त्यांनी एक प्रस्ताव मांडला, तो म्हणजे बारडोली प्रस्ताव. या बारडोली प्रस्ताव जो होता त्यानुसार काय झालं, तर असहकार चळवळीला अचानकपणे स्थगिती दिली गेली आणि त्यानंतर या बारडोली प्रस्तावामध्ये आपल्याला पाहायला असं भेटतं, अचानकपणे याला स्थगिती दिल्यानंतर महात्मा गांधींनी भारतामध्ये रचनात्मक कार्यक्रम जे आहे, तर त्या रचनात्मक कार्यक्रमाला सुरुवात केली. रचनात्मक कार्यक्रमामध्ये 5 महत्त्वाचे मुद्दे होते. एक म्हणजे स्त्री शिक्षणाचा, दुसरा म्हणजे हिंदू-मुस्लिम ऐक्याचा, तिसरा म्हणजे या ठिकाणी लघु उद्योग आणि कुटीर उद्योगाची स्थापना करणं, चौथा महत्त्वाचं म्हणजे दारूबंदीसाठी आंदोलन करणं आणि 5वा म्हणजे अस्पृश्यांना मंदिरामध्ये प्रवेश करून देणं. तर या पद्धतीने 5 महत्त्वाचे मुद्दे रचनात्मक कार्यक्रमामध्ये होते. साहजिकच लघु उद्योग, कुटीर उद्योगामध्ये या पद्धतीने खादी, चरखा हे सगळे मुद्दे त्यामध्ये होतेच लक्षात घ्या. तर या पद्धतीचे महत्त्वाचे मुद्दे घेऊन रचनात्मक कार्यक्रमास सुरुवात या ठिकाणी झाली होती आणि त्याच्यासाठी टिळक स्वराज्य फंड हा नागपूर काँग्रेस अधिवेशन 1920 मध्ये त्या ठिकाणी सुरू केला होता, जो 1 कोटी रुपयाचा या ठिकाणी होता, हे लक्षात घ्या. याचबरोबर इम्पोर्टंट आहे 1927 साली आंध्र आंदोलन सुरू झालं. आंध्र रयत असोसिएशनची स्थापना कोणी केली असा प्रश्न येऊ शकतो. आंध्र रयत असोसिएशन एन.जी. रंगा जे आहे 1927 साली या ठिकाणी स्थापन करतायत. तर खूप महत्वाचा मुद्दा हा लक्षात घ्या. आता या आंध्र रयत आंदोलनाचं वैशिष्ट्य काय होतं? तर आंध्र रयत आंदोलनाच्या माध्यमातून जे शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांना संघटित केलं जायचं आणि उन्हाळ्यामध्ये या शेतकऱ्यांची उन्हाळी शिबिरं या ठिकाणी भरवली जायची आणि या उन्हाळ्या शिबिरीमध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांना राज्यशास्त्र आणि त्याचबरोबर अर्थशास्त्र यांचं प्रशिक्षण या ठिकाणी दिलं जायचं. यांचं धडे या ठिकाणी दिले जायचे किंवा अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र काय आहे ते शेतकऱ्यांना शिकवलं जायचं कम्युनिस्ट नेत्यांच्या माध्यमातून. तर हे महत्वाचं आहे. अ, अ, एन.जी. रंगांचं आंध्र आंदोलन. याचबरोबर असहकार चळवळ सुरू असतानाच एक आंदोलन झालं जे आंध्र प्रदेशमधल्या गुडेम पर्वतरांगामध्ये झालं. ज्याला रंपा आंदोलन या नावानं संबोधलं जातं आणि त्याचं नेतृत्व अल्लुरी सीताराम रज्जू यांनी या ठिकाणी केलं. 1925 साली हे आंदोलन या ठिकाणी इंग्रजांनी या ठिकाणी समाप्त केलं. अल्लुरी सीताराम रज्जू याची हत्या करून इंग्रजांनी हे आंदोलन या ठिकाणी समाप्त केलं. आयोगाने जर प्रश्न असा विचारला, असहकार चळवळी अंतर्गत खाली आंध्रच्या गुडेम पर्वतरांगांमध्ये आदिवासी लोकांमध्ये चरखा आणि त्याचबरोबर खादीचा प्रचार प्रसार खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने केला? उत्तर आहे अल्लुरी सीताराम रज्जू, आदिवासी नेता आहे. खूप महत्वाचा मुद्दा हा इथे या ठिकाणी लक्षात होता. तर या पद्धतीचे शेतकरी आंदोलन इथे पण प्रश्न कुठेतरी विचारले जाऊ शकतात. ते व्यवस्थित या ठिकाणी करून घ्या. चलो पुढचा घटक आपण पाहूया. पुढे काय आहे? काकोरी केस. आपल्याला माहिती आहे 1925 साली 9 ऑगस्ट 1925 ला काकोरी षडयंत्र केस या ठिकाणी झालं. हा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. तर बघा, काकोरी केसच्या संदर्भात एक डिटेलपणे व्हिडिओज लेक्चर्स आपण आपल्या YouTube सेशनमध्ये या ठिकाणी घेतलेला आहे. इथं फक्त मी तुम्हाला प्रश्न कशावर विचारले जाऊ शकतात तेवढंच फक्त मी तुम्हाला सांगेल. डिटेल व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या हिस्ट्री बाय संतोष सोवणे ॲप्लिकेशनवर तुम्हाला याच्या संदर्भात एक स्पेशल लेक्चर या ठिकाणी घेतलेलं आहे. आता काकोरी केसच्या संदर्भात आधी आपण हा मुद्दा लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ते म्हणजे हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन. तर कोणी घडवून आणलं होतं या पद्धतीची घटना? तर हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशननी घडवून आणली होती. तर 1924 साली या हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना ही या ठिकाणी झालेली आहे. महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आता याशी संबंधित मुद्दा असा आहे, की हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन कुठे स्थापन झालं?
कानपूर जे आहे, तर त्या कानपूरमध्ये या ठिकाणी स्थापन झालं होतं. महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. तर याचे अध्यक्ष कोण होते हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनचे? तर मुद्दा नीट लक्षात घ्या. सचिंद्रनाथ सन्याल. सचिंद्रनाथ सन्याल जे आहे, हे सचिंद्रनाथ सन्याल हे याचे अध्यक्ष या ठिकाणी होते. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आता बघा, या सचिंद्रनाथ सन्यालशी संबंधित प्रश्न येऊ शकतात. ठीक आहे. आता काकोरी केसला 100 वर्ष पुढे झाले. तर काय प्रश्न विचारले जातील? तर काकुरीचे जे लोक आहे, त्यांच्यावर तर येतीलच येतील. मात्र हे सगळे लोक जे होते, हे जे क्रांतिकारक होते, हे कोणत्या संघटनेशी संबंधित होते? त्या संघटनेवर प्रश्न विचारला जाईल. हिंदुस्थान रिपब्लिक असोसिएशनवर प्रश्न या ठिकाणी विचारले जाईल. सचिंद्रनाथ सन्याल यांचं नाव लक्षात ठेवायचं, जे याचे फाउंडर या ठिकाणी होते, संस्थापक होते आणि अध्यक्ष देखील या ठिकाणी होते. आता यांचं एक महत्वाचं आत्मचरित्र आहे. त्या आत्मचरित्रावर प्रश्न येऊ शकतो. त्या आत्मचरित्राचं नाव आहे बंदी जीवन. ठीक आहे. बंदी जीवन अंदमान निकोबारच्या तुरुंगामध्ये असताना यांनी बंदी जीवन यांना अटक झालेली होती. लक्षात घ्या, यांना जी अटक झाली होती ती वाराणसी केस अंतर्गत यांना अटक झाली होती. क्रांतिकारकांना प्रशिक्षण देत होते त्यावेळेस त्यांना अटक झालेली होती. तर या सचिंद्रनाथ सन्याल यांना अंदमान निकोबारच्या तुरुंगात असताना त्यांनी बंदी जीवन या नावाचं त्या ठिकाणी अ, लिखाण केलेलं आहे, आत्मचरित्र लिहिलेलं आहे. महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात असू द्या. तिथे प्रश्न विचारला जाऊ शकतो. याचबरोबर लक्षात घ्या, की काकुरी या हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनचं मुखपत्र काय होतं? तर रिव्होल्युशनरी. ठीक आहे ना? तर रिव्होल्युशनरी किंवा क्रांतिकारी ज्याला आपण म्हणू शकतो. तर रिव्होल्युशनरी, क्रांतिकारी म्हणा किंवा थेट रिव्होल्युशनरीच असं म्हणा. आयोग काय पण करू शकतो. रिव्होल्युशनरी आयोग याचं मराठी ट्रान्सलेशन करून दे किंवा थेट अशा पद्धतीचं देतात. रिव्होल्युशनरी हे याच्या ठिकाणी काय होतं? मुखपत्र होतं. ज्या मुखपत्रातून यांनी आपला अजेंडा काय होता, तो या ठिकाणी सांगितला. तर त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा देशाला स्वातंत्र्य मिळवून देणं, हा याचा मुख्य अजेंडा होता. भारत एक रिपब्लिक स्टेट निर्माण करणं, हा याचा दुसरा अजेंडा होता आणि प्रौढ मताधिकार भारतीयांना देणं, हा याचा तिसरा अजेंडा या ठिकाणी होता. तर यांची भूमिका काय होती? तर देशाला स्वातंत्र्य देणं, भारताला एक रिपब्लिक स्टेट म्हणून पुढे आणणं आणि त्याचबरोबर भारत जो आहे, तर त्या भारताच्या संदर्भात त्यांनी भूमिका घेतली. प्रत्येक भारतीय व्यक्तीला प्रौढ मताधिकार असला पाहिजे, या प्रकारची भूमिका या संघटनेच्या माध्यमातून घेतली गेली आणि मग या संघटनेच्या माध्यमातून काकुरी केस या ठिकाणी घडली गेली 9 ऑगस्ट 1925 साली. आता लक्षात घ्या, यावर काय प्रश्न येतील? तर यामध्ये कोणकोणते क्रांतिकारक ज्यांना या ठिकाणी ब्रिटिशांनी फाशीची शिक्षा दिली, हा मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. कोणकोणते क्रांतिकारक आहे? 4 महत्वाचे क्रांतिकारक आपण लक्षात ठेवायचे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून सांगतोय. बाकी डिटेलपणे सगळी माहिती मी तुम्हाला आपल्या काकोरी षडयंत्र केसच्या त्या आपल्या लेक्चर्समध्ये घेतलेली आहे. तर कोण होते? सर्वात इम्पॉर्टंट नाव लक्षात ठेवायचं अशफाक उल्लाह. अशफाक उल्लाह खान हे सर्वात इम्पॉर्टंट नाव आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं. अशफाक खानवर का प्रश्न येऊ शकतात? तर अशफाक उल्लाह खान या ठिकाणी हे पहिले भारतीय मुस्लिम क्रांतिकारक या ठिकाणी मानले जातात, की जे फासावर या ठिकाणी लटकले गेले किंवा ज्यांना फाशीची शिक्षा झाली. पहिले भारतीय मुस्लिम ज्यांना फाशीची शिक्षा या ठिकाणी झाली, ते अशफाक उल्लाह खान या ठिकाणी आहे. याचबरोबर रामप्रसाद बिस्मिल रामप्रसाद रामप्रसाद बिस्मिल हे एक महत्वाची व्यक्ती आपल्याला या संदर्भामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. रामप्रसाद बिस्मिल याचबरोबर रोशनलाल सिंह, रोशनलाल सिंह, रोशनलाल सिंह आणि त्याचबरोबर राजेंद्र लाहिडी, राजेंद्र लाहिडी, राजेंद्र लाहिडी ही व्यक्ती आपल्याला पाहायला भेटतात. या 3-4 लोकांना या ठिकाणी काय झालं, तर काकोडी षडयंत्र केस अंतर्गत इथे या ठिकाणी यांना फाशीची शिक्षा या ठिकाणी ठोठावली गेली. खूप महत्वाचे मुद्दे हे या ठिकाणी लक्षात असू द्या. तर बघा, या काकोरी षडयंत्र केस अंतर्गत सचिंद्रनाथ सन्याल जे आहेत त्यांना जन्मठेपेची शिक्षा ही त्या ठिकाणी झाल्याचं एकंदर त्या ठिकाणी पाहायला भेटतं. याचबरोबर काकोरीच्या संदर्भामध्ये हा पण एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. चंद्रशेखर आझाद जे होते, हे चंद्रशेखर आझाद मात्र ब्रिटिशांच्या तावडीत त्या ठिकाणी सापडलेले नाहीये. मुद्दा नीट लक्षात घ्या. मग या संपूर्ण काळामध्ये 1924 किंवा 1925 साली जेव्हा हे काकोरी षडयंत्र केस या ठिकाणी होत होतं, तेव्हा भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांचं काय होतं? तर या भगतसिंग आणि त्याचबरोबर सुखदेव यांनी या ठिकाणी तरुण सभा किंवा नवजवान सभा जी आहे, ती नवजवान सभा लाहोरमध्ये या ठिकाणी स्थापन केली होती. नवजवान सभा ही साधारणतः 1925-26 ची आहे.
25-26 या ठिकाणी मांडली जाते नवजवान सभा, जिला तरुण सभा असं पण या ठिकाणी म्हटलं जातं. पण काकोरी कांड घडल्यानंतर मग त्या ठिकाणी हे लोक या ठिकाणी हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनमध्ये त्या ठिकाणी सहभागी होतात आणि त्यानंतर मग हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनचं रूपांतर हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन अशा पद्धतीचं 1928 साली या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद या सर्वांनी मिळून हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना 1928 साली कुठे केली? दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदान इथे या ठिकाणी केलेली आहे. दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदान यावर हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना केली आणि भगतसिंगनी भूमिका अशी घेतली की आमचा मुख्य उद्देश रिपब्लिक स्टेट निर्माण करणं नसून तर आम्हाला काय करायचं आहे तर सोशलिस्ट समाजवादी रिपब्लिक स्टेट या ठिकाणी स्थापन करायचं आहे. या प्रकारची भूमिका त्यांची इथे या ठिकाणी राहिली होती असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. ते पण महत्वाचे मुद्दे आपण इथे या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या काळामध्ये काय-काय महत्वाच्या घटना घडल्या, त्या पण क्रांतिकारी चळवळीशी संबंधित इम्पोर्टंट घटना आहे. जसं की दिल्ली विधान भवनावर या ठिकाणी बॉम्ब टाकला. तर कोणी-कोणी टाकला? तर भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी या ठिकाणी टाकला. याच बटुकेश्वर दत्त यांच्याशी संबंधित प्रश्न येऊ शकतात हे. याचबरोबर आपल्याला हा पण मुद्दा या ठिकाणी माहिती आहे, की सॉन्डर्सची हत्या जी आहे, तर त्या सॉन्डर्सची हत्या ही करण्यात आली. कशाच्या धर्तीवर केली? लाला लजपत राय यांना जे या ठिकाणी इंग्रजांनी त्यांच्या छातीवर या ठिकाणी लाठ्यांचा प्रहार केला. त्यामुळे त्यांचं निधन झालं आणि मग वासंती देवी ज्या होत्या, ज्या चित्तरंजन दास यांच्या पत्नी आहेत, त्यांनी अपील केलं. तेव्हा मग या ठिकाणी सॉन्डर्सची हत्या इथे या ठिकाणी करण्यात आली होती. तर हे पण मुद्दे या ठिकाणी लक्षात घ्या. याचबरोबर दिल्ली विधान भवनावर जो बॉम्ब हल्ला या ठिकाणी करण्यात आला गेला. तर या ठिकाणी कोणते 2 कायदे होते, की ज्या कायद्यांना विरोध करण्यासाठी कोणते 2 कायदे पास इंग्रजांनी केले होते, ज्या कायद्यांना या ठिकाणी विरोध करण्यासाठी या दिल्ली विधान भवनावर बॉम्ब इथे या ठिकाणी टाकला गेला. तर हे पण मुद्दे लक्षात घ्या. जरी 100 वर्ष पूर्ण व्हायचे असले तरी देखील आत्ताच आपण याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण आयोग काय करते पुढच्या 2 वर्षाच्या घटना पण या ठिकाणी विचारते. म्हणजे 27-28 पण घटना तुम्हाला विचारले जाऊ शकतात. ठीक आहे ना? तर हा पण मुद्दा लक्षात घ्या. ठीक आहे. तर ट्रेड डिस्प्यूट बिल आणि पब्लिक सेफ्टी बिल 2 लक्षात घ्या. ठीक आहे ना? तर ट्रेड डिस्प्यूट बिल आणि त्याचबरोबर पब्लिक सेफ्टी बिल हे 2 महत्वाचे कायदे होते. त्या काळामध्ये ब्रिटिशांनी ते कायदे निर्माण केले आणि म्हणून मग दिल्ली विधान भवनावर या ठिकाणी या 2 कायद्यांचे निषेध म्हणून दिल्ली विधान भवनावर भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त जे आहे यांनी या ठिकाणी इथं HSRAच्या माध्यमातून इथं बॉम्ब हल्ले केले होते. ते मुद्दे लक्षात घ्या. तर काकोरी षडयंत्र केसमध्ये 4 नावं इम्पोर्टंट आणि त्याचबरोबर अशफाक उल्ला खान इम्पोर्टंट आहे. सचिनदादा संन्याल, बंदी जीवन इम्पोर्टंट या ठिकाणी आहे. HRA आणि HSRA हे 2 महत्वाचे मुद्दे या ठिकाणी इम्पोर्टंट आहे. या क्रांतिकारकांना अटक झाल्यानंतर त्यांचं वकीलपत्र जे आहे, ते या ठिकाणी कोणी घेतलं? अशाही प्रकारचा प्रश्न विचारला जाईल. लक्षात घ्या, कृपा करून चित्तरंजन दास म्हणू नका. कारण चित्तरंजन दास यांचं निधन झालेलं आहे कधी? 1925 साली. तर कोण होते? तर गोविंद वल्लभ पंत. ठीक आहे, नाव नीट लक्षात घ्या. गोविंद वल्लभ पंत जे आहे, हे गोविंद वल्लभ पंत यांनी या ठिकाणी यांची केस जी आहे ही चालवलेली आहे न्यायालयामध्ये. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. ठीक आहे. बघा कोणत्या क्रांतिकारकांचं किंवा कोणत्या राष्ट्रीय नेत्याचं कोणत्या वर्षी निधन झालं, हा बेसिक माहिती इन्फॉर्मेशन आपल्याकडे असणं गरजेचं आहे. चला पुढे आपण पाहूया. पुढे काय आहे? सेल्फ रिस्पेक्ट मूव्हमेंट. ठीक आहे ना? सेल्फ रिस्पेक्ट मूव्हमेंटवर UPSCने प्रश्न विचारला होता. ठीक आहे. 2025च्या पेपरमध्ये डायरेक्ट प्रश्न आला, की सेल्फ रिस्पेक्ट मूव्हमेंटची स्थापना कोणी केली? पेरियार E.V. रामास्वामी नायकर यांनी केली. तर या सेल्फ रिस्पेक्ट मूव्हमेंटशी संबंधित काय-काय इम्पोर्टंट आहे? तर वायकोम सत्याग्रह हा इम्पोर्टंट आपल्याला पाहायला भेटतं. लक्षात घ्या या वायकोम सत्याग्रहाला देखील या ठिकाणी झाले आहेत आपले 100 वर्ष पूर्ण. कारण 1925 साली वायकोम सत्याग्रहाचा निकाल या ठिकाणी लागलेला आहे हे लक्षात घ्या. ठीक आहे. आता वायकोम सत्याग्रहाशी संबंधित कोणकोणती नावं आहे, काय-काय आहे हे सगळं डिटेलपणे आपण आपल्या YouTube सेशनमध्ये सेपरेट सेशन या ठिकाणी घेतलेलं आहे वायकोम सत्याग्रह. इथं बस परीक्षेच्या दृष्टिकोनातून इम्पोर्टंट मुद्दे मी तुमच्याशी इथे या ठिकाणी डिस्कस करणार आहे. लक्षात घ्या वायकोम सत्याग्रहाचं नेतृत्व पेरियार E.V. रामास्वामी नायकर यांचं होतं. त्याचबरोबर नानू असम जे आहे, ज्यांना नारायणा गुरु म्हणून संबोधलं जातं, त्यांचं या ठिकाणी राहिलं. याचबरोबर टी माधवन नायर या ठिकाणी याच्यामध्ये होते आणि केपलन ज्यांना दक्षिणेचे गांधी म्हणून या ठिकाणी संबोधलं जातं, तर यांनी पण इथे या ठिकाणी नेतृत्व केलं. आता लक्षात घ्या वायकोम मंदिर सत्याग्रहाची मागणी होती मंदिरामध्ये प्रवेश द्या. मात्र मंदिराच्या समोरच्या रस्त्यांवर उभे राहून अस्पृश्यांना ईश्वराचं दर्शन घेण्याची परवानगी दिली. वायकोम हे
शिवाचं या ठिकाणी प्राचीन त्रावणकोर राज्यात शिव महेश जे आहे, तर त्यांचं या ठिकाणी हे मंदिर या ठिकाणी होतं. मुद्दा नीट लक्षात घ्या. आता वायकम मंदिर सत्याग्रहाच्या माध्यमातून काही महत्त्वाचे सत्याग्रह, त्या सत्याग्रहाशी संबंधित प्रश्न विचारले जाऊ शकतात. वायकम सत्याग्रहानंतर एक मंदिर सत्याग्रह आहे, त्याचं नाव आहे गुरुवायूर. गुरुवायूर मंदिर सत्याग्रह हे महत्वाचे मुद्दे लक्षात घ्या. आता या 2 सत्याग्रह जर आपण पाहिले मंदिर सत्याग्रह, या दोन्ही मंदिर सत्याग्रहामध्ये महात्मा गांधी जे आहेत, तर त्या महात्मा गांधींनी सहभाग घेतला होता. ठीक आहे. वायकम मंदिर सत्याग्रह 1924-25 चा आहे आणि गुरुवायूर मंदिर सत्याग्रह 1930 ते 32 चा आहे. 1930 ते 32 आणि इथे इम्पोर्टंट होते केप्पलन. केलप्पन म्हणा, केलप्पन. केलप्पन हे या ठिकाणी आहे. यांना दक्षिणेचे गांधी म्हणून संबोधलं जातं हे लक्षात घ्या. तर केलप्पन यांच्या नेतृत्वाखाली गुरुवायूर म्हणजे सत्याग्रह झाले. त्या दोन्ही सत्याग्रहामध्ये महात्मा गांधी या ठिकाणी सहभागी होतात. याच संदर्भामध्ये आपल्या पुण्यामध्ये पर्वती मंदिर सत्याग्रह जे आहे ते इथं झालं. लक्षात घ्या पर्वती मंदिर सत्याग्रह जर आपण पाहिलं तर या ठिकाणी याचे जे नेते होते ते शिवराम जानबा कांबळे या ठिकाणी होते. हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. वीरा शिंदे यामध्ये सहभागी झाले होते. एस.एन. जोशी जे होते याच्यामध्ये सहभागी झाले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा देखील पर्वती मंदिर सत्याग्रहाला पाठिंबा या ठिकाणी होता. हा पण मुद्दा लक्षात घ्या. पर्वती मंदिर सत्याग्रहानंतर या ठिकाणी काळाराम मंदिर सत्याग्रह जो आहे, हा काळाराम मंदिर सत्याग्रह पण इम्पॉर्टंट या ठिकाणी आहे, जो नाशिकमध्ये या ठिकाणी झाला आणि या सत्याग्रहाचं नेतृत्व बाबासाहेब आंबेडकरांच्या या ठिकाणी होतं. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा या ठिकाणी लंडनच्या गोलमेज परिषदेमध्ये गेले, तेव्हा दादासाहेब गायकवाड नाव नीट लक्षात घ्या. हे नाशिकचे आंबेडकर चळवळीतले धुरंधर नेते आहेत. ज्यांच्यावर आत्ताच्या या कंबाईनच्या गट क च्या पेपरमध्ये प्रश्न विचारला गेला होता. तर ते दादासाहेब गायकवाड हे दादासाहेब गायकवाडांकडे या पद्धतीचं नेतृत्व या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी सोपवलं होतं. हा पण महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. या दादासाहेब गायकवाडांना बाबासाहेब आंबेडकर भाऊराव म्हणून देखील या ठिकाणी संबोधित होते आणि लंडनवरनं त्यांनी बाबासाहेबांनी या दादासाहेब गायकवाडांना अनेक पत्र पाठवलेले आहे. हा पण मुद्दा लक्षात घ्या. त्यांना भाऊराव या नावानं संबोधलं जात होतं. तर मुद्दा नीट या ठिकाणी लक्षात घ्या. पर्वती मंदिर सत्याग्रह पण इम्पॉर्टंट आहे. याचबरोबर अंबाबाई मंदिर सत्याग्रह आपल्याला माहिती असेल. अंबाबाई मंदिर सत्याग्रह हा पण एक महत्वाचा या ठिकाणी अ, आहे सत्याग्रह. अंबाबाई मंदिर सत्याग्रह जो आहे तो पंजाबराव देशमुख जे आहे, तर त्या पंजाबराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हा अंबाबाई मंदिर सत्याग्रह या ठिकाणी झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसतं. याचबरोबर पंढरपूर मंदिर सत्याग्रह पण आहे बघा. पंढरपूर मंदिर सत्याग्रह. तर पंढरपूरमध्ये जर आपण पाहिलं तर साने गुरुजी जे आहे, तर त्या साने गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली इथं लिहिलं बघा मी साने गुरुजी, ठीक आहे ना? तर साने गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली या पद्धतीचा पंढरपूर मंदिर सत्याग्रह या ठिकाणी झाल्याचं दिसतं. अंबाबाई मंदिर सत्याग्रह जे आहे, ते पंजाबराव देशमुख, काळाराम मंदिर सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दादासाहेब गायकवाड, पर्वती मंदिर सत्याग्रह शिवराम जन्मा कांबळे आणि एस.एन. जोशी या संदर्भामध्ये हे महत्वाचे सत्याग्रह ते व्यवस्थित या ठिकाणी वाई मंदिर सत्याग्रह हे आपले वाईमध्ये पण या ठिकाणी सत्याग्रह या ठिकाणी झालेला आहे. वीरा शिंदे हे त्या ठिकाणी होते. वायकम मंदिर सत्याग्रहामध्ये देखील विठ्ठलरामजी शिंदे या ठिकाणी सहभागी झाले होते. महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. वायकम मंदिरामध्ये पण वीरा शिंदे या ठिकाणी गेले होते. त्या पद्धतीचे मंदिर सत्याग्रहाशी संबंधित हे मुद्दे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याचबरोबर आपण एक मुद्दा लक्षात घ्या. ई.व्ही. रामास्वामी नायकर यांनी सेल्फ रिस्पेक्ट मूव्हमेंट 25 ला चालवली आणि त्या संदर्भामध्ये कुडी आरसू जे आहे, हे कुडी आरसू नावाचं एक पत्रक त्यांनी या ठिकाणी सुरू केलं होतं. महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात असू द्या. याचबरोबर अ ट्रुथ ऑफ रामायणा, ठीक आहे ना? अ ट्रुथ ऑफ रामायणा या पद्धतीचा एक महत्वाचा ग्रंथ देखील या ठिकाणी त्यांनी लिहिला आणि मग हे ई.व्ही. रामास्वामी नायकर पुढे जाऊन 1938 साली ते या ठिकाणी जस्टिस पार्टी जे आहे त्या जस्टिस पार्टीचे अध्यक्ष बनतात आणि 1944 साली या जस्टिस पार्टीचं रूपांतर पुढे जाऊन कशात बनतं तर द्रविड कळघम या पक्षामध्ये या ठिकाणी बनताना एकंदरीत दिसतात. तर हे सगळे महत्वाचे मुद्दे आहेत आपल्या सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंटशी संबंधित. चलो त्यानंतरचा महत्वाचा घटक आपण इथे या ठिकाणी पाहून घेऊया. तर बघा यानंतर आहे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाची स्थापना. याशी संबंधित पण इन डिटेलपणे सगळे महत्वाचे मुद्दे जे आहे की तुम्हाला
आपल्या सेपरेट जे महत्वाचा घटक आहे, सेपरेट जे लेक्चर आहे, तर त्या सेपरेट लेक्चरमध्ये तुम्हाला या संदर्भात सगळे महत्वाचे मुद्दे या ठिकाणी घेतलेले आहेत. आता कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियावर काय प्रश्न येईल ते आपण त्या ठिकाणी पाहूया. तर सर्वात इम्पोर्टंट 1920 साली वास्तविकतः ताशकंद जे आहे, तर त्या ताशकंदमध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाची स्थापना या ठिकाणी झाली आणि तिथं ताशकंदमध्ये या ठिकाणी कोण गेलं होतं, तर एम.एन. रॉय जे आहे, एम.एन. रॉय यांच्या अध्यक्षतेखाली किंवा यांच्या नेतृत्वाखाली ताशकंदमध्ये या पद्धतीची कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाची स्थापना इथे या ठिकाणी झालेली आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला असं भेटतं, की 1925 साली लक्षात घ्या, 1925 साली भारतीय कम्युनिस्ट पार्टी जो आहे किंवा भारतीय कम्युनिस्ट पार्टी सी ज्याला आपण म्हणू शकतो, तर त्याची स्थापना 1925 साली या ठिकाणी झाली. आयोग प्रश्न विचारायला कुठे झाली? तर लक्षात घ्या कानपूर जे आहे, तर त्या कानपूरमध्ये या ठिकाणी झालेली आहे. हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या आणि इथे कोण अध्यक्ष होतं? असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर डॉक्टर सत्यभक्त हे यावेळेस अध्यक्ष या ठिकाणी होते. महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात असू द्या. तर या पद्धतीचा हा प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. याचबरोबर याशी संबंधित अजून काय? तर या ठिकाणी गांधी व्हर्सेस लेनिन हा ग्रंथ कोणी लिहिला? हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. जे आपले एस ए डांगे जे आहेत त्यांनी या ठिकाणी गांधी व्हर्सेस लेनिन या नावाचा ग्रंथ या ठिकाणी लिहिला. याचं एक मुखपत्र होतं ज्याचं नाव होतं वेनगार्ड. वेनगार्ड या पत्रावर या ठिकाणी प्रश्न विचारला जाईल. हे कोणी सुरू केलं? तर एम.एन. रॉय यांनी या ठिकाणी सुरू केलं. सोशलिस्ट या नावाचं पत्र देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं बघा. सोशलिस्ट हे पण त्याचं मुखपत्र या ठिकाणी होतं. तर सोशलिस्टवर पण प्रश्न विचारला जाऊ शकतो, की हे सोशलिस्ट कोणी सुरू केलं? तर एस ए डांगे जे आहे, ते एस ए डांगे, श्रीपाद अमृत डांगे जे आहेत, तर त्यांचे हे मुखपत्र त्यांनी या ठिकाणी सुरू केलेलं सोशलिस्ट नावाचं पत्र या ठिकाणी आहे. तर इथे पण या पद्धतीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. याचबरोबर या ठिकाणी इम्पोर्टंट मुद्दा काय? तर या साम्यवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर जे खटले दाखल झाले, तर ते खटले यांच्याशी संबंधित प्रश्न विचारला जाईल. तर लक्षात घ्या पेशावर खटला आहे पहिला. क्रोनॉलॉजी लावा असा प्रश्न येईल. पेशावर खटला आहे 1922 चा. त्यानंतर आहे कानपूर खटला. ठीक आहे ना. त्यानंतरचा आहे कानपूर खटला 1924 चा आहे आणि मग आहे मेरठ खटला. ठीक आहे. त्यानंतर आहे मेरठ खटला. मग मेरठ खटला 1900 कधीचा आहे? 29 चा आहे. आता हा मेरठ खटला इम्पॉर्टंट आहे लक्षात घ्या. आयोग तुम्हाला प्रश्न विचारला साम्यवादी नेत्यांना अटक केल्यानंतर कोणत्या भारतीय पुढाऱ्यानं यांच्यावरचं वकीलपत्र या ठिकाणी घेतलं होतं? तर ती व्यक्ती आहे एम.सी. छागला आणि त्याचबरोबर या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरू. पंडित जवाहरलाल नेहरू अनेक वर्ष कोर्टातनं म्हणजे अनेक वर्ष त्यांनी वकील सोडली होती. त्यांनी पुन्हा एकदा कोर्ट प्रदान केला. मेरठ षडयंत्र केस अंतर्गत त्यांच्या जे कम्युनिस्ट कार्यकर्ते अटक झाले होते, त्यांना या ठिकाणी सोडवण्यासाठी या पद्धतीचं त्यांनी वकिली केलेली आहे. हा मुद्दा लक्षात घ्या. त्यानंतर 4 वर्षाची शिक्षा झाल्यानंतर 1933 साली कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियावर 4 वर्षाची शिक्षा झाल्यानंतर कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते सगळे बाहेर पडले आणि त्यानंतर 1933 ला या पक्षावर काय आली? बंदी आलेली आहे. तर 1933 साली या पक्षावर बंदी आली आणि ही बंदी कधी उठवली गेली? तर 1942 ला. आता आयोग विचारला 1942 ला कम्युनिस्ट पार्टीची वरची बंदी का बरं उठवली? याचं कारण होतं जागतिक महायुद्ध सुरू झालं होतं आणि त्या महायुद्धामध्ये यू-एस-एस-आर हे ब्रिटिशांच्या बाजूने लढलं होतं आणि यू-एस-एस-आरची मागणी होती, की भारतीय कम्युनिस्ट पक्षावरची बंदी उठवा. हा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. तर या पद्धतीचे महत्त्वाचे मुद्दे हे आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. या कम्युनिस्ट पार्टीनं देखील 1942च्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यात चिलेच्या आंदोलनामध्ये सहभाग घेतलेला नाही. कारण यांचं म्हणणं होतं, की जागतिक महायुद्ध हे पीपल्स वॉर आहे. हा महत्त्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात असू द्या. इथे प्रश्न विचारले जाऊ शकतात. चलो नेक्स्ट आपण पाहूया चित्तरंजन दास यांचं निधन झालं. ठीक आहे ना. आता खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. चित्तरंजन दास जे आहे त्यांच्यावर कुठेतरी प्रश्न येऊ शकतो हे लक्षात घ्या. एक व्यक्तिविशेष म्हणून पण येईल आणि त्यांच्या स्वराज्य पार्टी या पक्ष जो होता तर त्या पक्षाशी संबंधित पण येऊ शकतो. मुद्दा नीट या ठिकाणी लक्षात घ्या. आता चित्तरंजन दास यांच्याशी संबंधित काय महत्त्वाचे मुद्दे पाहूया तर ते म्हणजे 1922 चं काँग्रेसचं गया अधिवेशन. तर त्या गया अधिवेशनाचे ते अध्यक्ष या ठिकाणी होते. पहिला मुद्दा. दुसरा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी 1923 साली स्वराज्य पक्ष जो आहे, तर हा स्वराज्य पक्ष या ठिकाणी स्थापन केला. चित्तरंजन दास हे अध्यक्ष होते आणि त्याचे सेक्रेटरी जे आहेत ते या ठिकाणी आपले मोतीलाल नेहरू या ठिकाणी होते. स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवल्या गेल्या आणि मग कलकत्ताचे महापौर या ठिकाणी जे आहे, कलकत्त्याचे महापौर या ठिकाणी कोण होते? तर या ठिकाणी चित्तरंजन दास या ठिकाणी कलकत्त्याचे महापौर या ठिकाणी बनले आणि त्या काळामध्ये कलकत्ताचे सीईओ ज्याला आपण म्हणू शकतो, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर हे सुभाषचंद्र बोस या ठिकाणी होते.
महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. हा पण मुद्दा या ठिकाणी इम्पोर्टंट या ठिकाणी आहे. लक्षात घ्या 1925 साली लक्षात आलं म्हणून सांगतो बघा 1925 साली सुभाषचंद्र बोस जे आहे, सुभाष बाबू जे आहे, तर त्या सुभाष बाबूंनी युगांतर समितीची स्थापना केली होती. 1925 सालीच काय केलं, तर युगांतर समिती जी आहे, तर त्या युगांतर समितीची स्थापना या ठिकाणी सुभाषचंद्र बोस यांनी या ठिकाणी केली होती. आणि या युगांतर समितीचे एक व्यक्ती होते, ज्यांचं नाव होतं गोपीनाथ साहा. त्यांचं नाव होतं गोपीनाथ शाह. तर या गोपीनाथ शाह यांनी या ठिकाणी टेगार्ट नावाच्या एका इंग्रज अधिकाऱ्याची हत्या केली. गोपीनाथ शाह यांनी टेगार्ट नावाच्या एका इंग्रज अधिकाऱ्याची या ठिकाणी हत्या केली. याही घटनेला किती वर्ष झालेत? 100 वर्ष पूर्ण झालेत आणि त्यामुळं सुभाषचंद्र बोस यांना तुरुंगवास या ठिकाणी सहन करावा लागला होता. हा पण मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. मग तो सुभाषबाबू 1900 या गोपीनाथ शहा यांनी जी टेगारची हत्या केली, त्या संदर्भात सुभाषबाबूंनावर त्यांना शंकेच्या आधारावर तुरुंगामध्ये या ठिकाणी राहावं लागलं होतं. हा पण मुद्दा इथे लक्षात घ्या सुद्धा इम्पोर्टंट आहे. तर याचबरोबर चित्तरंजन दास यांच्या संदर्भात जर काय, तर भारतीय वकील म्हणून त्यांना ओळखलं जात होतं. हा पण मुद्दा लक्षात घ्या. त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे, की या काळामध्ये नरेंद्र मंडळ जे आहे ते नरेंद्र मंडळ भारतात आलं. तर नरेंद्र मंडळ जे आहे, तर त्या नरेंद्र मंडळाला मुंबईच्या चौपाट्यांवर विरोध करण्याची भूमिका कोणी घेतली होती, तर चित्तरंजन दास यांनी. त्यांची पत्नी वासंती देवी आणि त्यांची बहीण जी होती उर्मिला देवी, या तिघांनी नरेंद्र मंडळाला विरोध केला. त्यावेळेस प्रिन्स ऑफ वेल्स भारतामध्ये आला होता. तर त्यांना या ठिकाणी विरोध करण्याचं काम इथे या ठिकाणी करण्यात आलं. लक्षात घ्या 1908 साली जेव्हा लोकमान्य टिळकांना अटक करण्यात आलं होतं, त्या लोकमान्य टिळकांना इथं 1908 ला जेव्हा राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला, तेव्हा त्यांचं वकीलपत्र चित्तरंजन दास यांनीच या ठिकाणी स्वीकारलं होतं. आणि याचबरोबर अलीपूर षड्यंत्र केस जे आहे बघा, अलीपूर षड्यंत्र केस. तर अलीपूर षड्यंत्र केस अंतर्गत आपल्याला पाहायला असं मिळतं, या ठिकाणी भारतीय क्रांतिकारकांना जे अटक करण्यात आली, ज्याच्यामध्ये अरविंद कुमार घोष या ठिकाणी होते. अलीपूरच्या नंतर केसचं जी कारवाई होती वकिली जी आहे ती चित्तरंजन दास यांनीच या ठिकाणी घेतलेली होती. हा पण मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. लक्षात घ्या चित्तरंजन दास यांचा विरोध होता असहकार चळवळी अंतर्गत कायदे मंडळाचा बहिष्कार करणं या मुद्द्यावर. खरं देखील काँग्रेसच्या प्रतिष्ठेखाली गांधींच्यासाठी त्यांनी आपला मुद्दा जो आहे हा मागे या ठिकाणी घेतला. मुद्दा नीट या ठिकाणी लक्षात घ्या. तर हा हे महत्वाचे मुद्दे चित्तरंजन दास यांच्याशी संबंधित 1925 साली त्यांचं निधन होतं आणि मग 1925 साली यांचं निधन झाल्यानंतर 1925 सालीची या स्वराज्य पक्षाचं विघटन देखील या ठिकाणी होतं. यामध्ये आपल्याला माहिती आहे तर अ, एक महत्वाचा राजकीय पक्ष स्वतंत्र काँग्रेस पार्टी या नावाचा एक स्वतंत्र स्वतंत्र काँग्रेस पार्टी या नावाचा एक पक्ष या ठिकाणी स्थापन होताना आपल्याला दिसून येतं. स्वतंत्र काँग्रेस पक्ष आयोग तुम्हाला प्रश्न विचारू शकतो, की स्वतंत्र काँग्रेस पक्ष स्थापन कोणी केला? तर नाव नीट लक्षात घ्या, लाला लजपत राय आणि त्याचबरोबर या ठिकाणी पंडित मदन मोहन मालवीय आणि लाला लजपत राय यांनी स्वतंत्र काँग्रेस पक्षाची स्थापना केली आणि दुसरा एक पक्ष या ठिकाणी आहे तो म्हणजे प्रतियोगी सहकारिता पक्ष. ठीक आहे ना? दुसरा एक पक्ष या स्वराज्य पक्षातून बाहेर पडला. तो पण 1925 साली स्थापन झाला ना. 1925 साली स्थापन झाला. त्या पक्षाचं नाव काय होतं? प्रतियोगी सहकारिता प्रतियोगी सहकारिता पक्ष हा एक पक्ष या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो, जो 1925 साली त्या ठिकाणी स्थापन झाला. मग हा पक्ष कोणी स्थापन केला? तर आपले एम.आर. जयकर जे आहे, त्याचबरोबर बॅरिस्टर बी.एस. मुंजे आहे. एम.आर. जयकर आहे, बॅरिस्टर बी.एस. मुंजे आहे, बापूसाहेब आणे आहे. ठीक आहे ना? तर हे सगळी मंडळी इथं प्रतियोगी सहकारिता पक्ष को रिस्पॉन्सिव्ह पार्टी काय जे म्हणतो ते, तशा पद्धतीचा एक पक्ष या ठिकाणी इथं स्थापन करण्यात आल्याचं एकंदरीत दिसतं. ते महत्वाचे मुद्दे 1925 शी संबंधित चित्तरंजन दास यांच्याशी संबंधित. त्यानंतर काय आहे बघू आपण आर.जी. भंडारकर. आर.जी. भंडारकरांचं पण निधन झालं 1925 साली आणि त्यामुळे आर.जी. भंडारकरांच्या या घटनेचं औचित्य साधून आयोग तुम्हाला भंडारकर यांच्यावर प्रश्न विचारू शकतो. महत्वाचा मुद्दा आपण इथे या ठिकाणी लक्षात ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. आता बघा भंडारकरांच्या संदर्भात काय-काय महत्वाचे मुद्दे आहे, हे आधी आपण इथे या ठिकाणी पाहूया आणि मग यांच्या संदर्भात काही बेसिक मुद्दे आपल्याला माहिती पाहिजे ते पण पाहूया. सर्वात महत्वाचा मुद्दा ते म्हणजे, की या भंडारकरांनी लिहिलेले ग्रंथ, त्या ग्रंथांवर प्रश्न येईल. लक्षात घ्या द अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन
हा एक ग्रंथ त्यांनी लिहिला. त्याचबरोबर अर्ली हिस्ट्री ऑफ इंडिया हा एक ग्रंथ त्यांनी लिहिला आणि तिसरा महत्वाचा ग्रंथ जो आहे वैष्णविझम, शैविझम अँड द मायनर रिलिजियस सेक्ट्स. तर या पद्धतीचा हा या ठिकाणी ग्रंथ लिहिला. तर वैष्णविझम, शैविझम अँड द मायनर रिलिजियस सेक्ट्स म्हणजे भारतातील छोटे-छोटे पंथ जे आहे ते. तर अशा पद्धतीचा हा ग्रंथ, हे 3 महत्वाचे ग्रंथ हे या ठिकाणी त्यांनी लिहिले. याचबरोबर भारतीय प्राच्य विद्येचा इतिहास हा एक महत्वाचा ग्रंथ त्यांनी लिहिला. ब्रिटिशांच्या सांगण्यावरनं त्यांनी, लक्षात घ्या, भारतीय भारतीय प्राच्य विद्येचा प्राच्य विद्येचा इतिहास या पद्धतीचा हा एक महत्वाचा ग्रंथ एकूण 5 खंडामध्ये या ठिकाणी आर.जी. भांडारकर जे आहे, त्यांनी इथे या ठिकाणी लिहिल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. लक्षात घ्या, आर.जी. भांडारकर यांना या ठिकाणी एकूण 3 महत्वाच्या पदव्यांनी सन्मानित केलं. एकूण 3 महत्वाच्या पदव्यांनी सन्मानित केलं. त्यापैकी एक पदवी जी आहे, जिचं नाव आहे कंपेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ द इंडियन एम्पायर, ही एक महत्वाची पदवी त्यांना दिली गेली. आयोग थेट पद्धतीने असा प्रश्न विचारू शकतो. कॅम्पेन ऑफ द ऑर्डर ऑफ द इंडियन एम्पायर ही जी पदवी आहे, ही खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला मिळाली? तर आर.जी. भांडारकरांना मिळाली. मुद्दा नीट लक्षात घ्या. आता लक्षात घ्या, ही पदवी ब्रिटिशांनी दिली आहे का? नाही. तर लक्षात घ्या, ही पदवी जी मिळाली त्यांना, तर ती व्हिएन्नामधनं मिळाली आहे. व्हिएन्ना. तर व्हिएन्नामध्ये काय विषय होता? तर व्हिएन्नामध्ये होता ते म्हणजे या ठिकाणी हे आर.जी. भांडारकर एक मोठे प्राच्यविद्या संशोधक, अभ्यासक या ठिकाणी राहिलेले आहेत आणि तिथं नाशिक मधल्या ज्या काही गुफा आहेत, तर त्या नाशिक मधल्या गुफा किंवा तिथले जे शिलालेख जे आहे, त्यांचं संशोधन करण्यासाठी जो शोध निबंध त्यांनी लिहिला, तो शोध निबंध तिथे या ठिकाणी व्हिएन्नामध्ये भरलेल्या जागतिक प्राच्यविद्या अभ्यास केंद्रामध्ये यांनी इथे या ठिकाणी सादर केला. कोणी? आर.जे. भांडारकरांनी. काय सांगतो बघा, नाशिकमधल्या शिलालेखांचं अध्ययन करत असताना त्यांनी जो शोध निबंध त्या शिलालेखांशी संबंधित लिहिला, तो प्रेझेंट करण्यासाठी व्हिएन्ना येथे भरलेल्या जागतिक प्राच्यविद्या अभ्यास केंद्रामध्ये किंवा अभ्यास समिटमध्ये या आर.जे. भांडारकरांनी आपला शोध निबंध सादर केला. त्यामुळं या व्हिएन्ना मधल्या त्या परिषदेनं या आर.जी. भांडारकरांना या पदवीनं सन्मानित केलं, ज्या पदवीचं नाव आहे कंपेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ द इंडियन एम्पायर. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. दुसरं महत्वाचं काय, यांना या ठिकाणी दुसरी एक पदवी या ठिकाणी बहाल करण्यात आली, जिचं नाव होतं डायरेक्टर. दुसरी एक पदवी या ठिकाणी बहाल करण्यात आली. ज्या पदवीचं नाव होतं ते म्हणजे या ठिकाणी डायरेक्टर. आता ही डायरेक्टर ही जी पदवी जी आहे, ही त्यांना कोणी दिली? जर्मनीमध्ये जे एक विद्यापीठ होतं, ज्या विद्यापीठाचं नाव आहे गोतिंगे युनिव्हर्सिटी. तर गोतिंगे युनिव्हर्सिटी जी आहे, या गोतिंगे युनिव्हर्सिटीनं, जर्मनीमधल्या गोतिंगे युनिव्हर्सिटीनं या ठिकाणी यांना डायरेक्टर या नावाची पदवी या ठिकाणी दिली. ब्रिटिशांनी काय दिलं का यांना? तर लक्षात घ्या, ब्रिटिशांनी पण यांना एक पदवी या ठिकाणी दिली, जिचं नाव होतं नाईट. ठीक आहे ना? तर ब्रिटिशांकडनं यांना एक पदवी मिळाली, जिचं नाव होतं नाईट. हे मुद्दा लक्षात घ्या. 1911 ला हे भांडारकर जे आहे, हे या ठिकाणी व्हॉइसरॉयच्या कार्यकारिणी परिषदेचे सदस्य देखील बनलेले आहेत. हा पण एक महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. ठीक आहे ना? तर 1911-12 दरम्यान ते या ठिकाणी व्हॉइसरॉयच्या कार्यकारिणी परिषदेचे सदस्य या ठिकाणी बनल्याचं देखील या ठिकाणी पाहायला भेटतं. आता आर.जी. भांडारकरांच्या संदर्भात अजून काय बरं महत्वाचा मुद्दा, ते पण आपण इथं पाहूया. जसं की लक्षात घ्या, ते मुंबई विद्यापीठ जे आहे, मुंबई विद्यापीठ, तर त्या मुंबई विद्यापीठाचे ते विद्यार्थी राहिलेले आहेत आणि मुंबई विद्यापीठाचे ते पदवीधर या ठिकाणी बनले. पहिले 4 पदवीधर जे होते, तर त्या पहिल्या 4 पदवीधरांमध्ये हे आर.जी. भांडारकर या ठिकाणी होते. मुद्दा नीट लक्षात घ्या. आणि म्हणून मग आयोग तुम्हाला मुंबई विद्यापीठाचे पहिले 4 पदवीधर कोण? अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर पहिलं तर लक्षात घ्या, आर.जी. भांडारकर हे होते. त्याचबरोबर न्यायमूर्ती रानडे या ठिकाणी आहे. बाळ मंगेश वागळे जे आहे, ते या ठिकाणी आहे. आणि वामन आबाजी मोडक जे आहे, हे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. लक्षात घ्या, भांडारकर, रानडे, वागळे आणि मोडक हे मुंबई विद्यापीठाचे पहिले पदवीधर आहे. हे कधी झालेले आहे? तर सन 1862 साली पहिले पदवीधर या ठिकाणी बनलेले आहेत. दुसरा महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, या ठिकाणी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू देखील या ठिकाणी बनलेले आहेत आर.जी. भांडारकर. ठीक आहे. तर सन 1893 ते 1895 या कालखंडामध्ये या ठिकाणी मुंबई विद्यापीठाचे काय बनलेत? कुलगुरू जे आहे, हे कुलगुरू देखील या ठिकाणी आर.जी. भांडारकर या ठिकाणी आहेत. हा एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या.
आर.जे. भंडारकरांचं सामाजिक कार्य जर आपण बघितलं, तर कोणकोणत्या संघटनांशी संबंधित त्या ठिकाणी होते, त्याबद्दल पण आपण त्या ठिकाणी चर्चा करूया. लक्षात घ्या, पहिलं जे आहे ते म्हणजे परमहंस मंडळी. परमहंस मंडळी जे आहे, तर त्या परमहंस मंडळीचे ते वन ऑफ द म्हणजे एक सदस्य देखील या ठिकाणी राहिल्याचं दिसतं. फाउंडर नव्हते, मात्र 1851 ला ते परमहंस सभेचे सदस्य बनले. आता परमहंस सभेचे सदस्य बनत असताना त्यांना एक अशा पद्धतीची शपथ घ्यावी लागली आणि एका अस्पृश्यानं उष्ट केलेलं दूध ते त्यांना त्यांच्या ओंजळीतून प्यावायला दिलं. तेव्हा त्यांना त्याचं सदस्य मिळालं. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. परमहंस सभेचे सदस्य राहिले. याचबरोबर त्यानंतर स्थापन झालेली प्रार्थना सभा. तर प्रार्थना सभा किंवा प्रार्थना समाज या संघटनेचे तर ते महत्त्वाचे संघटन कार्यकर्ते या ठिकाणी होते. महत्त्वाचे फाउंडरमध्ये म्हणू आपण आत्माराम पांडुरंग तरखडकर, न्यायमूर्ती रानडे आणि त्यानंतर आर.जे. भंडारकर या तिघांनी मिळून या पद्धतीचं प्रार्थना समाज नावाचं संघटन स्थापन केलं. याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका स्थापन करण्याची भूमिका होती, ती म्हणजे आत्माराम पांडुरंग आणि दादोबा पांडुरंग आणि त्यानंतर मग आपल्याला पाहायला भेटतं, याची जी कार्यपद्धती ठरवली, याची शिकवण जी ठरवली, ते रानडे आणि भंडारकर यांनी मिळून. उन्नत धर्माचा विकास झाला पाहिजे. सर्वप्रथम उन्नत धर्माचा विकास झाला पाहिजे, आत्म्याचा विकास झाला पाहिजे, या प्रकारची भूमिका त्यांनी तिथे या ठिकाणी मांडलेली होती. हा एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. याचबरोबर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस लक्षात घ्या. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे वन ऑफ द फाउंडर मेंबरमध्ये ते या ठिकाणी राहिलेले आहेत. हा पण एक मुद्दा आपण इथे या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे ना. तर काँग्रेस हा जो पक्ष होता 1885 ला स्थापन झाला. तर पुण्यामधनं जे लोक या ठिकाणी गेले, त्यामध्ये या ठिकाणी आर.जे. भंडारकर देखील काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनामध्ये उपस्थित राहिले. याचबरोबर पंडिता रमाबाई यांनी जे आर्य महिला समाज नावाचं जे संघटन या ठिकाणी स्थापन केलं होतं 1882 साली. तर त्या आर्य महिला समाज या संघटनेमध्ये देखील त्या ठिकाणी महत्त्वाची भूमिका बजावणारे होते किंवा महत्त्वाची भूमिका त्यांनी बजावली होती. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. याचबरोबर सन 1891 साली जे या ठिकाणी महिला विधेयक किंवा विवाह संमती विधेयक निर्माण झालं, त्या विवाह संमती विधेयकामध्ये यांची महत्त्वाची भूमिका राहिली आणि ही तीच व्यक्ती आहे ज्यांनी भूमिका मांडली, की भारतातील कोणत्याही अशा प्राचीन ग्रंथामध्ये असं स्पष्ट लिहिलेलं नाही, की स्त्रीला राजस्वला होण्याच्या आधी तिचा या ठिकाणी विवाह करून देणं. असं कुठं त्या ठिकाणी म्हटलं नाही. हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. आर.जी. भंडारकर सामाजिकदृष्ट्या खूप जास्त संवेदनशील होते. त्यांनी स्वतःच्या मुलीचा पुनर्विवाह देखील या ठिकाणी घडवून आणला. त्यांनी स्वतःच्या मुलीचा पुनर्विवाह इथे या ठिकाणी घडवून आणलेला होता. हा पण एक महत्त्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. याचबरोबर स्वदेशी चळवळीमध्ये यांचा काय रोल होता का? तर स्वदेशी चळवळीमध्ये यांचा रोल राहिला. लक्षात घ्या, मद्यपान विरोधी चळवळ जी होती, मद्यपान विरोधी चळवळ या ठिकाणी यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी झाली होती. हा पण एक मुद्दा लक्षात असू द्या. स्वदेशी चळवळी अंतर्गतची मद्यपान विरोधी चळवळ जी सुरू झाली, ती या ठिकाणी आर.जे. भंडारकरांच्या नेतृत्वाखाली झाली होती. मुद्दा नीट या ठिकाणी लक्षात असू द्या. लोकमान्य टिळकांनी मद्यपान विरोधी चळवळीसाठी एक सभा पुण्यात आयोजित केली. त्या सभेचे अध्यक्ष या ठिकाणी या आर.जे. भंडारकर यांना या ठिकाणी करण्यात आलं होतं. अशा प्रकारची माहिती या ठिकाणी मिळते. याचबरोबर आर.जे. भंडारकर एल्फिन्स्टन महाविद्यालयामधले विद्यार्थी होते लक्षात असू द्या आणि त्यानंतर ते डेक्कन कॉलेज जे आहे, तर ते पुण्यातलं जे डेक्कन कॉलेज जे आहे, तर त्या डेक्कन कॉलेज आज त्याला आर्किओलॉजिकल कॉलेज म्हणून संबोधलं जातं. तर हे जे डेक्कन कॉलेज जे आहे, तर त्या डेक्कन कॉलेजचे ते प्राध्यापक देखील या ठिकाणी राहिले. म्हणजे एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं. डेक्कन कॉलेज जे आहे, तर त्या डेक्कन कॉलेजचे ते प्राध्यापक राहिले. त्याचबरोबर मुंबई विद्यापीठातून शिक्षण घेतलं आणि मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू देखील या ठिकाणी बनले. आर.जे. भंडारकर कोणत्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष होते का? नव्हते लक्षात घ्या. आर.जे. भंडारकर काँग्रेस अधिवेशनाचे कोणते अध्यक्ष नाहीये. हा पण मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. तर या पद्धतीचे आर.जे. भंडारकरांशी संबंधित हे महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला इम्पोर्टंट आहे, जे परीक्षेला विचारले जाईल. हे 3 महत्त्वाचे ग्रंथ जे आहेत ना, तर त्या 3 ग्रंथांवर इथे या ठिकाणी काम करा. तिथे प्रश्न जरूर विचारला जाईल आणि ही एक महत्त्वाची पदवी तिथे या ठिकाणी प्रश्न विचारले जातील नक्कीच. ठीक आहे. याच नंतर आपण महत्त्वाचा मुद्दा पाहूया. ते म्हणजे स्वामी श्रद्धानंद यांचं निधन. वास्तविकता यांचं निधन 1925 ला नाही झालं. 1926 चं आहे. 23 डिसेंबर 1926 चा आहे. आयोग काय करतोय कधी-कधी ज्या घटनेला पुढच्या वर्षी 100 वर्ष पूर्ण होणार आहेत, त्या घटनेवर पण प्रश्न विचारत असतो. आणि म्हणून मुद्दामून स्वामी श्रद्धानंद यांच्याशी संबंधित काही महत्त्वाचे मुद्दे आपल्याला इथे या ठिकाणी पाहायचे आहेत. आता लक्षात घ्या, स्वामी श्रद्धानंद इम्पोर्टंट का? कारण हे आर्य समाज जो आहे, तर त्या आर्य समाजाचे हे महत्त्वाचे या ठिकाणी कार्यकर्ते राहिलेले आहेत.
या आर्य समाजाची स्थापना 1875 ला स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली आणि त्या आर्य समाजाला 150 वर्ष पूर्ण झालेले आहेत. म्हणजे बघा, आर्य समाजाला 150 वर्ष पूर्ण आणि स्वामी श्रद्धानंद यांचं निधन पुढच्या वर्षी जे झालं 1926 ला, तर त्याला पण या ठिकाणी जवळपास 100 वर्ष पूर्ण होतात. त्यामुळे तो सुवर्ण मध्य गाठून आयोग या ठिकाणी इथे प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता स्वामी श्रद्धानंद यांच्या संदर्भात काय? तर यांनी या ठिकाणी यांनी काय केलं, गुरुकुल शिक्षण पद्धती जी आहे, या गुरुकुल शिक्षण पद्धतीचा स्वीकार केला आणि गुरुकुलची स्थापना त्यांनी या ठिकाणी केलेली आहे. हा महत्वाचा मुद्दा आपण इथे या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याचबरोबर स्वामी श्रद्धानंद यांच्याशी संबंधित अजून एक महत्वाचा मुद्दा काय आपण लक्षात ठेवायचा, तर जेव्हा भारतामध्ये या ठिकाणी जालियनवाला बाग हत्याकांड घडलं होतं आणि महात्मा गांधींनी नंतर मग असहकार चळवळ, खिलाफत आणि शिखांचे अकाली आंदोलन यांना सपोर्ट करून एका राष्ट्रीय पातळीवर आणलं होतं. त्या काळामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्य झालं आणि त्या काळामध्ये दिल्लीची जी जामा मस्जिद जी आहे, तर त्या दिल्लीच्या जामा मस्जिदमध्ये त्या ठिकाणी स्वामी श्रद्धानंदांना आमंत्रित करण्यात आलं आणि या स्वामी श्रद्धानंद यांनी या जामा मस्जिदमध्ये या ठिकाणी तिथं जाऊन तिथल्या लोकांना, तिथल्या जनसमुदायांना संबोधित केलेला आहे. तर हा एक महत्वाचा मुद्दा आपण इथे या ठिकाणी लक्षात ठेवणं खूप जास्त या ठिकाणी गरजेचं आहे. ठीक आहे ना? तर हे एक महत्वाचे मुद्दे जे आहेत, ते परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप जास्त इम्पोर्टंट आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. याचबरोबर लक्षात असू द्या, हरिद्वार कांगडामध्ये हे गुरुकुलची स्थापना झाली आणि अब्दुल रशीद या नावाच्या एका मुस्लिम व्यक्तीनं, अब्दुल रशीद नाव नीट लक्षात घ्या. अब्दुल रशीद, अब्दुल रशीद या नावाच्या एका व्यक्तीनं यांच्या ठिकाणी त्यांच्या राहत्या घरी या ठिकाणी हत्या केलेली आहे. 23 डिसेंबर हिंदू मुस्लिम दंगे झाले होते त्या काळामध्ये आणि 23 डिसेंबर सन 1926 ला अब्दुल रशीद या नामक एका माथेफिरूनं त्यांची या ठिकाणी इथं हत्या केलेली आहे. त्यांच्या घरामध्ये जाऊन. अशा प्रकारचा हा महत्वाचा मुद्दा आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला भेटतो. स्वामी श्रद्धानंद यांच्याशी संबंधित. एक अजून महत्वाची घटना, ज्या घटनेला 1925 ला ती घटना घडली आणि ज्या घटनेला या ठिकाणी 100 वर्ष या ठिकाणी पूर्ण झालेले आहे. ते घटना आहे देशाचे दुश्मन. ठीक आहे ना? तर ती घटना आहे ते म्हणजे देशाचे दुश्मन या पद्धतीचं एक महत्वाचं ग्रंथ. लक्षात घ्या. तर इथे पण प्रश्न येईल ब्राह्मणेतर चळवळीशी संबंधित. कारण बघा आयोग अशा प्रकारचे प्रश्न विचारत असतो बरं का. हे व्यवस्थित पहा सगळं शेवटपर्यंत हे लेक्चर. कारण या लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला खूप साऱ्या महत्त्वाच्या गोष्टी इथे या ठिकाणी पाहायला भेटतील. आता मुद्दा नीट लक्षात घ्या. देशाचे दुश्मन हा ग्रंथ कोणी लिहिला असा प्रश्न नाही विचारणार. ठीक आहे ना? किंवा देशाचे दुश्मन या ग्रंथाशी संबंधित काय-काय महत्त्वाचे मुद्दे विचारले जातील, हे थोडेसे आपण पाहूया. आता देशाचे दुश्मन हा जो काही महत्त्वाचा ग्रंथ आहे, तर त्या ग्रंथांच्या संबंधित 4 महत्त्वाच्या बाबी लक्षात ठेवायच्या. हा ग्रंथ लिहिणारे कोण होते? तर लक्षात घ्या दिनकरराव जवळकर. दिनकरराव जवळकर. दिनकरराव जवळकर हे कोण होते? तर हे लेखक होते लक्षात घ्या. या ग्रंथाचे लेखक होते. दिनकरराव जवळकर हे या ग्रंथाचे काय होते? तर लेखक या ठिकाणी होते. दुसरं नाव लक्षात घ्या, ते आपले केशवराव जेधे. केशवराव जेधे. केशवराव जेधे यांच्याशी संबंधित पण प्रश्न विचारले जातील. केशवराव जेधे कोण होते? तर या ग्रंथाचे प्रकाशक होते लक्षात घ्या. या ग्रंथाचे प्रकाशक या ठिकाणी केशवराव जेधे या ठिकाणी होते. याचबरोबर बॅरिस्टर केशवराव बगाडे किंवा बागडे. केशवराव बागडे. केशवराव बागडे हे इथं पण तुम्हाला इथे या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर केशवराव बागडे, बॅरिस्टर केशवराव बागडे हे कोण होते? तर यांनी या ग्रंथाची प्रस्तावना या ठिकाणी दिलेली आहे. यांनी या देशाच्या दुश्मनची प्रस्तावना या ठिकाणी लिहिलेली आहे. आणि तिसरे सत्यशोधक होते, त्याचं नाव होतं रामचंद्र लाड. ठीक आहे ना? तर रामचंद्र लाड यांच्याशी संबंधित पण प्रश्न विचारले जातील. तर रामचंद्र लाड कोण होते? तर याचे मुद्रक या ठिकाणी होते. हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. असे प्रश्न येतील बघा. राज्यसेवेला, कंबाईनला कारण परीक्षा ही सोपी नाही राहिली बरं का. परीक्षा ही क्लिष्ट आणि कठीण होत चाललेली आहे. आणि त्यामुळे थोडंसं व्यवस्थित डीपमध्ये अभ्यास करायचा. बरेचसे विद्यार्थ्यांचा असा सूर असतोय, हिस्ट्रीचा किती अभ्यास केला तरी प्रश्न नाही मिळत. अरे तुला नाही मिळत ना, बाकीच्यांना मिळतात त्याचं काय? कारण बाकीचे विद्यार्थी डीपमध्ये करतात. तू नाही डीपमध्ये करत म्हणून तुला नाही मिळत. ठीक आहे ना? तर या पद्धतीचं. दिनकरराव जवळकर, केशवराव जेधे. दिनकरराव जवळकर लेखक, केशवराव जेधे प्रकाशक, केशवराव बागडे प्रस्तावना लिहिणारे
आणि रामचंद्र लाड मुद्रक. काय झालं होतं बघा, या काळामध्ये ब्राह्मणाचा संघर्ष अतिउच्च टोकाला पोहोचला होता. आणि मग या काळामध्ये या दिनकरराव जवळकरांनी किंवा या चौघांनी मिळून या प्रकारचा ग्रंथ या ठिकाणी लिहिला, देशाचा दुश्मन. यामध्ये लोकमान्य टिळक आणि त्याचबरोबर या ठिकाणी विष्णू शास्त्री चिपळूणकर, त्यामुळे लक्षात घ्या, लोकमान्य टिळक आणि विष्णू शास्त्री चिपळूणकर या दोघांना देशाचे दुश्मन म्हणून या ग्रंथात संबोधित केलं आणि त्यांच्या संदर्भात खूप वाईट नावं की त्या ठिकाणी त्यांनी उच्चारली. परिणाम काय झाला? हे विष्णू शास्त्री चिपळूणकर जे होते, त्यांचे एका दूरचे नातेवाईक होते. विष्णू शास्त्री चिपळूणकर जे आहे, त्यांचे एक दूरचे नातेवाईक होते. त्यांनी अ, या चौघांच्या विरोधामध्ये केस दाखल केली आणि मग ती केस लढवली कोणी? तर ल.भ. भोपटकर जे आहे. ल.भ. भोपटकर यांचे एक बंधू होते. अ, त्यांनी या ठिकाणी भाला नावाचं वर्तमानपत्र चालवलं होतं. त्यामुळे भोपटकर बंधूंना भोपटकर असं पण म्हटलं जायचं. तर ठीक आहे. तर ल.भ. भोपटकर यांनी केस त्या ठिकाणी चालवली आणि या केसमध्ये या सर्वांना तुरुंगवास देखील या ठिकाणी झाला. तुरुंगवास देखील झाला आणि मग नंतर यांनी बाबासाहेब आंबेडकरांना कोर्टातून पत्र पाठवलं आणि तुम्ही आमचं केस या ठिकाणी लढा, अशा प्रकारची भूमिका मांडली. मग या सगळ्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी एकही रुपया न घेता यांच्यावरचे खटले दूर करण्यासाठी केस लढवली. लक्षात घ्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहे, यांनी देशाच्या दुश्मनची केस या ठिकाणी लढवलेली आहे. हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या आणि त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय या ठिकाणी झालेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी या चारही लोकांना तुरुंगातून काढलं आणि त्या बाबासाहेबांनी या चारही लोकांना तुरुंगातून निर्दोष मुक्तता इथे या ठिकाणी करून दिलेली आहे. मग आयोग तुम्हाला देशाच्या दुश्मनशी संबंधित प्रश्न विचारला जाऊ शकतो. या ठिकाणी या चौघ्या लोकांना निर्दोष मुक्तता झाली. कोणत्या बाबी अंतर्गत, कोणत्या न्यायालयामध्ये युक्तिवाद करण्यात आला, त्या संद त्या संदर्भामध्ये यांची सुटका या ठिकाणी झाली. तर बाबासाहेब आंबेडकरांनी असा युक्तिवाद केला, की यापूर्वी एका न्यायाधीशानं की दूरच्या नातेवाईकांनी अब्रू नुकसानीचा दावा केला, त्यामुळे तो खटला रद्द केला होता. तो दाखला दिला आणि म्हणून मग बाबासाहेब आंबेडकरांनी हे सांगितलं, की हे जे विष्णू शास्त्री चिपळूणकर जे आहे, त्यांचे दूरचे नातेवाईक जे आहेत, चुलत पुतण्या होता. तर त्या दूरच्या नातेवाईकांनी अब्रू नुकसानीचा दावा केल्यामुळं या पद्धतीचा जो आधीचा निकाल होता, त्या निकालाच्या धर्तीवर याही लोकांची तुरुंगातून सुटका करा. असा जो युक्तिवाद बाबासाहेब आंबेडकरांनी केला, त्या युक्तिवादावर आधारित यांची सुटका इथे या ठिकाणी झालेली होती. तो महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. देशाचे दुश्मन इथे पण प्रश्न विचारले जाऊ शकतात. मग या संदर्भात ब्राह्मणेतर पत्रकारिता ते पण व्यवस्थित या ठिकाणी करा. याचबरोबर या काळामध्ये मग आपल्याला माहिती आहे त्या ठिकाणी महात्मा फुले जे आहे, तर त्या महात्मा फुले यांचा पुण्यामध्ये जो पुतळा उभा करायचा होता, तशा प्रकारचा प्रस्ताव मांडला होता केशवराव जेधे यांनी आणि त्या प्रस्तावाला विरोध या ठिकाणी करण्यात आला. मग गणपतराव नलावडे यांचं पण एक नाव लक्षात ठेवा. गणपतराव नलावडे हे नाव लक्षात ठेवा. मग गणपतराव नलावडे यांच्या संदर्भात काय इम्पॉर्टंट मुद्दा आहे? ते गणपतराव नलावडे जे आहे, त्यांनी या ठिकाणी एक ग्रंथ लिहिला फुल्यांवर टीका करण्यासाठी. ख्रिस्त सेवक की सत्यशोधक. ठीक आहे ना? ख्रिस्त सेवक की सत्यशोधक इथे पण प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर ते कोणी लिहिलेलं आहे? तर गणपतराव नलावडे यांनी आहे. महात्मा फुल्यांवर टीका करण्यासाठी त्यांनी लिहिला. मग फुल्यांच्या पुतळ्याला परवानगी नाही दिली पुण्यामध्ये आणि मग त्या संदर्भामध्ये आपल्याला पाहायला भेटतं, याच दिनकरराव जवळकरांनी "मर्द हो, नाके कापून घ्या" या नावाचा एक ग्रंथ या ठिकाणी लिहिला. त्याचबरोबर सवाल क्रमांक 1, सवाल क्रमांक 2 असा पण ग्रंथ लिहिला. 1950 सालची ब्राह्मण परिषद या नावाचा पण ग्रंथ या ठिकाणी दिनकरराव जवळकर हे त्या ठिकाणी लिहिताना दिसून येतात. तर हे सगळे महत्त्वाचे मुद्दे जे आहे, ते आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूपच जास्त इम्पोर्टंट या ठिकाणी असणार आहे. हे लक्षात घ्या. याशी संबंधित अजून एक 2च मुद्दे मी सांगतो आणि मग थांबतो. मला माहिती आहे थोडंसं लेक्चर आपलं लाँग झालं, परंतु या लेक्चर जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलं, तर तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. कंबाईनची परीक्षा आहे 2 गट ब, गट क ची आणि राज्यसभेची तर आहेच आहे. पण शेवटपर्यंत पहा असं माझं तुमचं रिक्वेस्ट आहे. बघा सीताराम केशव बोले, सीताराम केशव बोले ठीक आहे ना? तर हे नाव लक्षात ठेवा. सीताराम केशव सी.के. बोले म्हणतात त्यांना. हे सीताराम केशव बोले यांनी 1925 साली मुंबई विधिमंडळामध्ये 2 महत्त्वाची बिलं मांडली. मुंबई विधिमंडळामध्ये 2 महत्त्वाची बिलं मांडली. पैकी एक बिल होतं
ते म्हणजे ग्राम जोशी वतन विधेयक. ग्राम जोशी वतन विधेयक रद्द करा किंवा ग्राम जोशी वतन रद्द करणारं विधेयक यांनी इथे या ठिकाणी मांडलं. आयोग तुम्हाला प्रश्न विचारेल, मुंबई विधिमंडळामध्ये ग्राम जोशांना मिळणारी वतनं रद्द करा या संदर्भात विधेयक कोणी मांडलं? तर सीताराम केशव बोले यांनी मांडलं. मुद्दा नीट लक्षात घ्या. आणि दुसरं यांनी एक विधेयक मांडलं, हे म्हणजे सार्वजनिक पाणवठे जे आहे, सार्वजनिक दवाखाने, सार्वजनिक पाणवठे हे सर्वच जाती धर्माच्या लोकांसाठी खुले करावेत. असं एक महत्वाचं विधेयक हे सीताराम केशव बोले यांनी मांडलं आणि त्या विधेयकाच्या आधारावर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड 14 तळे सत्याग्रह घडवून आणला. मुद्दा नीट या ठिकाणी लक्षात असू द्या. याचबरोबर मुद्दा नीट लक्षात घ्या, की ग्राम जोशी वतन रद्द करण्याच्या संदर्भामध्ये जे विधेयक इथे या ठिकाणी मांडलं गेलं, त्या संदर्भामध्ये मुकुंदराव पाटील जे आहे, मुकुंदराव पाटील लक्षात घ्या. मुकुंदराव पाटील, मुकुंदराव पाटील जे आहे, तर त्या मुकुंदराव पाटील यांनी एक महत्वाचं नाटक या ठिकाणी लिहिलेलं आहे. त्या नाटकावर पण प्रश्न येऊ शकतो. त्या नाटकाचं नाव होतं शेठजी प्रताप. ठीक आहे ना? तर शेठजी प्रताप जे आहे, तर या शेठजी प्रताप या नाटकावर पण प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात, की हे नाटक कोणी लिहिलं? ग्रामजोशांचं वतन रद्द करा. या संदर्भात जे सीताराम केशव बोलेंनी विधेयक मांडलं, तर त्या विधेयकाला अनुषंगानं शेठजी प्रताप या नावाचं नाटक लिहिलं गेलं मुकुंदराव पाटील यांनी. मुकुंदराव पाटील यांच्या संदर्भात यापूर्वी पण प्रश्न विचारला. विठोबाची शिकवण, कुलकर्णी लीळामृत आणि शेठजी प्रताप हे 3 महत्वाचे ग्रंथांचे निर्माते मुकुंदराव पाटील ज्यांना दिनमित्रकार असं पण या ठिकाणी म्हटलं जातं. दिनमित्र नावाचं वर्तमानपत्र यांनी सुरू केलं होतं. तर मित्रांनो बस आता थकलो मी पण तुम्हाला एवढ्या वेळ या ठिकाणी बोलून. तर मित्रांनो आजचं हे लेक्चर जे होतं हे इतिहासातील 100 वर्षापूर्वीच्या महत्त्वाच्या घटना याशी संबंधित होतं. हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं? तुम्ही तुमचा अभिप्राय कमेंट्समध्ये जरूर या ठिकाणी करा. लाईक करा, कमेंट्स करा, आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला बॅचेस आपल्या हिस्ट्रीच्या संदर्भात हव्या असतील, तर हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे ॲप्लिकेशन आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरनं तुम्ही ते डाउनलोड करा. 70% डिस्काउंटमध्ये तुम्हाला इतिहासाची कोणतीही बॅच इथे या ठिकाणी मिळून जाणार आहे. तर थांबूया मित्रांनो. तुमच्या मित्रांना हे लेक्चर या ठिकाणी जरूर शेअर करा. आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद. थँक यू. व्हेरी मच.